सगळ्यांना गुड मॉर्निंग. करंट अफेअर्स नावाचा विषय जो आहे तो आजपासून आपण सुरुवात करतोय. एमपीएससी मध्ये करंट अफेअर्सची मर्यादा म्हणजे गट ब आणि गट क च्या बाबतीत बोलायचं तर पूर्व परीक्षेमध्ये किती मार्काला हा विषय करंट अफेअर्स? 15 मार्काला. हो ना? ओके. पण तो आहे 22 मार्क. करंट मार्क प्युअर करंट अफेअर चालू घडामोडी हे 15 मार्काला आहे आणि सब्जेक्ट रिलेटेड रिलेटेड करंट अफेअर्स हे जवळपास 5-7 मार्काला असतात. युट्यूबचे काही सेशन माझे बघितले असतील तर त्याच्यामध्ये यावर्षी महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरांचा करंट अफेअरचा डाव गणलेला होता. 15 प्रश्नापैकी किंवा टोटल 22 प्रश्नापैकी 2, 3, 4 प्रश्न ओळखीचे आले होते, ओळखीचे कुठे. सगळ्यांचा डाव गणलेला आहे. आता निकाल लागेल, ऐतिहासिक निकाल लागेल आणि ते मेरिट बघून आपले डोळे विस्फारते की एवढं मेरिट लागले आमचं अटेम्प्ट एवढं, तर आपला करंट अफेअरचा आवाका वाढला पाहिजे. मला वाटते खूप कमी लोक मी बघितले युट्यूबवरती ज्यांनी हे सेशन मारले की आमच्या पुस्तकातलं किंवा आमच्या सेशन मध्ये एवढे करंट अफेअरचे प्रश्न आले. तर एबी फाउंडेशन मध्ये आपण जी बॅचेस लॉन्च केली होती करंट अफेअर्सची त्यामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की आपण महाराष्ट्रातले एकमेव युट्यूबवरती असे आहोत ज्यांनी प्रूफ विथ प्रूफ दिलेला आहे की आपल्या नोट्स मधून करंट अफेअर्सचे प्रश्न आलेले होते आणि ते 13 प्रश्न आले होते. हे युट्यूब मध्ये सांगितलेलं आहे आणि याचं सगळं क्रेडिट जे जातं ते कुमार सर आणि माझ्या एफर्ट्सला जातं. कारण आम्ही ज्यावेळेस करंट अफेअर्स सेशन बनवलं त्यावेळेस आम्ही हा अंदाज केला होता की आपण सगळ्यांसाठी हे ज्याला पेड कोर्स लॉन्च करूया असं ठरलं होतं. पण परत असा विचार झाला की उगाच सगळ्या महाराष्ट्राला पेड कोर्स करण्यापेक्षा आधी आपण बघूया की हे करंट अफेअर्स आपल्याला जमतं का. कारण बऱ्याच वेळा मार्केटमध्ये सगळे जे मोठे मोठे लोक आहेत ते करून करून थकले. 15 पैकी 7-8 मार्क, 2 मार्क, 3 मार्क, काही वेळेला काहीच मार्क येत नाहीत. मग तिथं मुलांचा विद्यार्थ्यांचा डाव करंट अफेअर्सला गंडायला लागला आणि मग थोडा चाचपणी केल्यानंतर असं समजलं की हा टप्प्याबाहेरचा जो सिलेबस आयोग विचारतं ते नेमकं कुठलं विचारतं हा सोर्स पहिला समजून घेतला आम्ही आणि त्यानंतर आम्ही दोघांनी कामं विभाजून घेतली. करंट अफेअर्सच्या नोट्स प्रिपेअर करणं किंवा त्या गोष्टी करणं हे माझ्याकडे काम दिलं आणि विथ पीपीटी तयार करणं. कारण सगळ्यात महत्वाचं राफेलची रेंज ठीक आहे पण राफेल दिसतेच कसं. सगळ्यात महत्वाचं की डाटा पाहिजे आहे चित्रांचा. तर हे काम सरांनी घेतलं आणि 1-1, 2-2 वाजता आम्ही नोट्स शेअरिंग करायला लागलो रात्रीचं आणि हे सेशन आम्ही मारायला लागलो. जवळपास गेल्या 28 ते 30 लेक्चर आम्ही मारले. त्यापैकी 2 डाटे केले. एक असा डाटा केला जो ऑब्जेक्टिव्ह नसेल म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह डाटा केला. त्याच्यामधून प्रश्न आयोगाने फुलफिल विचारली तर आपल्याला ती यावेत. आणि दुसरा सध्याचा जो पोरांचा आवडता पॅटर्न आहे वन लाईनर तोही केला आणि असं एक 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 भाग करवत करून आपण 2023 म्हणजे 2024 इयर बुक कम्प्लीट केलं. त्यातून फेब्रुवारीच्या परीक्षेमध्ये 13+ प्रश्न आले. आता 2024 मध्ये म्हणजे 2024चं इयर बुक म्हणजेच ते 2025 येईल. समजते का. इयर बुकाचं नाव जेव्हा असते 2025 त्यावेळी घडामोडी कुठल्या असतात 2024च्या. आता येणारी परीक्षा जी आहे जून मध्ये होणारी परीक्षा आता 18-19 दिवसावर होणारी परीक्षा त्यामध्ये करंट अफेअर्सचा डाटा हा कुठला असणार आहे. तर लक्षात ठेवा ही परीक्षा 2024 आहे जी 2025 ला पोस्टपोन झाली होती आणि ती परत पोस्टपोन झाली. याचा अर्थ हा पेपर आधीच सेट होता असं महाराष्ट्राच्या सचिव मॅडम यांनी सांगितलं होतं. कारण ज्यावेळी सगळं चाललं होतं त्यावेळेस नोटिफिकेशन आहे. त्या नोटिफिकेशन आहे की आमचे दोन्ही पेपर कलेक्टर ऑफिस पर्यंत पोहोचलेले. याचा अर्थ पेपर सेट होता तेव्हाच. आणि आमच्या पोरांचा जर विचार केला महाराष्ट्रात तर गट क मध्ये परीक्षा देणारे जवळपास 2,60,000 तर काहीतरी समथिंग पोर आहेत. तर 2 लाखापेक्षा जास्त आहेत. विचार करा आयोग तो पेपर पुन्हा प्रिंटेड करेल का. जर स्वतःला वाटलं असेल की आयोग आमचा लय श्रीमंत आहे प्रिंटेड करेल तर 2025 चा डाटा करा. आणि आपला आयोग कसा आहे मला माहित आहे असं जर असेल तर 2024 तर मग तुम्ही सांगा की काय करू. मी तर म्हणेल 3 वर्षाचा जुना डाटा करा. 2024 चा 2023 चा आणि 2022 चा हेडलाईन्स प्रश्न. कारण का 2025 मध्ये जो पेपर झाला फेब्रुवारीचा त्यामध्ये करंट अफेअर्स 2022 च 23 च 24 च आहे.
21, 22, 23 प्रश्न. म्हणजे आमचं चालू घडामोडी चालू नसून चालू आहे. हे पहिला डोक्यात घ्या. आणि आमचं चालू घडामोडी 15 मार्काचं नसून ते 22 ते 25 मार्काचं आहे. म्हणजे 0.5% हिस्सा आहे. तुम्हाला पास व्हायचं असेल कुठल्याही परीक्षेमध्ये तर याला हातच्याला ठेवता कामा नये. कारण हा मेन्सला पण बाबा पाठ सोडवतो. कळलं का? आणि याच्यामध्ये कोण येतो? सगळेजण आहेत. इतिहास येतो, भूगोल येतो, अर्थशास्त्र येतो, पॉलिटी येतो, सायन्स येतो, तंत्रज्ञान येतो आणि प्युअर करंट अफेअर्स येतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला किंवा ज्या शिक्षकाला त्या सगळ्या विषयातलं जरा त्या गोष्टी माहित आहेत, तो करंट अफेअर्स मध्ये टिकाव करू शकतो. आणि इथं खतरनाक आहे, महाराष्ट्रातलं केवळ एकमेवच पुस्तक जे आहे ते चालू घडामोडीसाठी सगळ्यात दर्जेदार आहे, ते म्हणजे तुम्ही स्वतः. असं कुठलंही पुस्तक मार्केटमध्ये नाहीये जे आउट ऑफ क्वेश्चन देते. कारण जर चाचपणी करायला झाली तर 6 ते 7 रेंजचीच प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. उरलेले करंट अफेअर्स मधलं आपल्याला सापडत नाही. एक इयर बुक जवळपास 400-500 पानांचं आहे. 3 इयर बुक 1,500 पानं झालं. 1,500 पानं वाचून किती येणार आहे हा क्वेश्चन मार्क. तो याचा ऑथेंटिक कुठली पुस्तकं नाही. आपली पोरस नशिबावर चालल्यात. हे पुस्तक आहे, हे चालू आहे. किती आलं रे? आलत किती? हे पुस्तक किती आलं? 4. समजलं का? सो इथं कुठलीही पुस्तक ऑथेंटिक नाहीत. आम्ही काय केलं, मार्केटमध्ये सगळे महाराष्ट्राची चालू घडामोडीची पुस्तकं ज्यामध्ये सगळेच आणि सेंट्रलाइज पुस्तकं हे सगळे एकत्र करून नोट्स काढल्या आणि मग त्यानुसार त्या पीपीटीला सुरुवात केल्या. आपण हे जे सेशन घेतोय ते सध्या करंट अफेअर्सच्या इश्यूज वरती घेतलंय, कारण आपलं पहिलं सेशन आहे. आणि पहिल्या सेशन मध्ये जर मी जागतिक दर्जाची चर्चा करायला लागलो, भारत आणि रशियाचा करार, मग तुम्हाला सगळे राष्ट्राध्यक्ष वगैरे पाठ आहे. जसं की चीनचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? वांग यी माहित आहे तुम्हाला. वांग, पेरू, चिक्कू सगळं येते बघा. सो हे जागतिक करंट अफेअर्स घेऊन चालणार नाही. त्यामुळे सध्या करंट इश्यूज जो आहे तो सगळ्यात महत्वाचा, भारत पाकिस्तान युद्ध. आता नुकताच गेल्या महिन्यात पाकड्यांनी म्हणजे दहशतवादी अटॅक झाला आपल्या पहलगामचा अटॅक, ज्याच्यामध्ये आपले सिव्हिलियन्सना मारलं गेलं. सगळ्यात महत्वाचं की काय म्हणून मारलं गेलं त्यांना, तुमचा धर्म कोणता म्हणून मारलं गेलं. आणि तोच एक गोंधळ जो आहे तो आम्ही उचलला वरती, कारण त्यांना जे अपेक्षित होतं तेच आम्ही बरोबर केलं. त्यांना आपले सिव्हिलियन्स मारून काय होणार नव्हतं, कारण आमची पॉप्युलेशन 142 करोड आहे. आम्ही दरवर्षी एका ऑस्ट्रेलियाच्या खंडाला जन्म देतो. मारू मारू किती मारणार होता. आम्ही फक्त कोल्हापूर जरी उठलं तरी पाकिस्तान देशाच्या नकाशातनं नाहीच होईल, नुसतं कोल्हापूरचं. ओके. त्यातली मोजलेली लोकसंख्या 2011ची पण गोष्ट करते, आताची पण नाही करत. सो आपलं काहीच नुकसान होणार. हा, सिव्हिलियन मारलेत, आम्हाला त्याचं दुःख आहे, पण आमची माणसं मारून संपणार नव्हतं. मग आम्हाला आमचं काय मारायला पाहिजे? सार्वभौमत्व मार. सार्वभौमत्व जर या देशाची फूट सगळ्यात महत्वाची, जर या देशात फूट पाडली तरच आपण नेस्तनाबूत होऊ शकतो. आणि आमची राज्यघटना जर आपण तोडून टाकली पाकिस्तानवाल्यांनी तर आमचा देश संपू शकतो. म्हणून त्यांनी याच्या आधी जो अटॅक केला होता तो सुद्धा 26 नोव्हेंबरचा अटॅक होता. आठवतंय का बरं? 26/11चा अटॅक. त्यांना दुसरी तारीख दिसली नाही. कसाबचा बर्थडे होता त्या दिवशी. का होतं ते? या देशाला जर संपवायचं असेल तर या देशाची राज्यघटना संपवायला लागेल. तो तिकडे बसलेला त्याचा अक्का हाफिज सईद, त्याने तो केलेला अटॅक. आणि त्या कसाबनं ज्या प्रशिक्षण केंद्रामध्ये शिक्षण घेतलं तेच आम्ही उद्ध्वस्त करून टाकलं. समजलंय? म्हणजे या देशाला जर नेस्तनाबूत करायचं असेल तर इथलं सार्वभौमत्व, इथली राज्यघटना नेस्तनाबूत करायला लागेल. हे त्यांना माहित आहे, म्हणून ते आम्हाला सांगितलं तुमचा धर्म कोणता आहे म्हणून. आणि आमच्या मीडियानं त्यांना जे अपेक्षित आहे तेच मोठं केलं. त्यामध्ये मुस्लिम मारले नव्हते का? मारले होते. मुस्लिम सुद्धा मारले होते त्याच्यात. तिथले जे घोडेस्वारी करणारे मुस्लिम आहेत त्यांनी हिंदूंच्या लोकांना रेस्क्यू केलं होतं. जम्मू काश्मीरमध्ये जम्हूरियत जागी झाली होती. हे आमच्या मीडियानं दाखवलं गेलं नाही. या पूर्ण हल्ल्यानंतर 22 एप्रिलचा जो काळा दिवस होता, यानंतर भारताच्या सरकारने खूप ठोस भूमिका घेतली आणि पहिल्यांदा आम्ही त्यांच्या घरात घुसून मारायला सुरुवात.
या सरकारचं कौतुक करणं इष्ट आहे. कारण आमच्यावरती अटॅक झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट पाकिस्तानवरती म्हणजे सीज फायर वगैरे हे सगळं जाऊ दे भेटतात, आम्ही तुम्हाला ताकद शिकवणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या पूर्ण याला पावलेला बाबा पुतीन बाबा सुखोई 30 एम-आय त्या पाकिस्तानवाल्याला EMI करायची वेळ आणली. यस 400 खतरनाक आहे. आणि हे लक्षात ठेवा की या देशाच्या या परिस्थितीमध्ये कितीही विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये हेवे दावे असले तरी सुद्धा आमच्या देशाची राज्यघटनेनं जे निर्माण केलेलं पेरलेलं 75 वर्षापूर्वीचं बंधुतेचं जे बीज आहे ते वटवृक्ष झालंय हे आपल्याला आता समजलं. कारण या देशामध्ये ज्यावेळेस दुसरे अटॅक करतात त्यावेळी आमची भांडणं राहू देत, नरेंद्र मोदी सरकारशी आम्ही पाठीशी आहोत, आम्ही ठामपणे उभं आहोत असं इथल्या अपोजिशनने सांगितलं. आणि ह्या अपोजिशन वाल्यांचं कौतुक करायला लागेल, नाहीतर गेल्या वेळेसारखं किती मारले आम्हाला पुरावे द्या असं काही म्हटले नाही. त्यावेळी ठामपणे सरकार सोबत होते उभा. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की यामध्ये असणाऱ्या देशामधल्या 3 प्रणाली नौदल, भूदल, हवाई दल. आम्ही एक पिक्चर बघितला होता त्याचं नाव होतं दंगल. त्याच्यामध्ये ते गीता और बबिता बघा ते पोरांना मारून येतात आणि त्यांना असं वाटतं की पोरग्यानंच मारलंय. तर ते येतात बघा, देखो ना किधर किधर मार रहा है, इधर मार रहा है, इधर मार रहा है, इधर भी मार रहा है. किन्होंने मारा? गीता और बबिता ने. या देशातल्या सगळ्यात खतरनाक ज्या 2 सिस्टीम समोर आल्या ते आमच्या देशातल्या स्त्री शक्ती. आणि यांचंही कौतुक आहे नौदल, भूदल, हवाई दल म्हणजे इथं लक्षात ठेवा की आमचं हे प्रतीक आहे की आम्ही या देशामध्ये सगळे एकत्र आहोत हे आम्ही दाखवून दिलं. आणि सगळ्यात महत्वाचं काय याच्यामध्ये भारताच्या सिव्हिलियन वाल्यांनी म्हणजे आम्ही नागरिकांनी संतुलन जे आहे ते ठेवलं. म्हणजे आम्ही फार काय गोपनीय माहिती वगैरे प्रदर्शित केली नाही. या सगळ्यामध्ये फक्त एकाच कौतुक न करता सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी पात्र आहे. आणि कौतुक न करण्यासारखी मंडळी म्हणजे ती म्हणजे मीडिया या देशाची. देशाची मीडिया 3 तासात इस्लामाबाद मध्ये, पुढच्या 1.5 तासात कराची मध्ये आणि पुढच्या 1 तासामध्ये अख्खा पाकिस्तानच भारताने जिंकलेला आहे असं आवाई ठोकली. आणि त्यानंतर मीडियाला शांत बसवण्यासाठी देशाच्या मंत्र्यांना विधान करायला लागली की बाबांनो थोडं तरी तारतम्य बाळगा. म्हणजे आपल्याला हे समजायला लागेल की आपण TRPच्या नादामध्ये इथं चाललेल्या गोपनीय माहितीच उघड करायला लागलो. तर यामध्ये आंतरराष्ट्रीय तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तात्या यांनी मध्यस्थी केली एका रात्रीत आणि हे युद्ध जे आहे ते थांबवायला भाग पाडलं. मुळात हा पहलगामचा हल्ला झालाच का त्याच्यावरती भरपूर सारी कारणं आहेत. म्हणजे पाकड्यांनी केवळ आमच्या सिव्हिलियन वरती अटॅक करायचं हेच एक घटना होती का? तर माझं उत्तर आहे अजिबात नाही. टॅरिफ नावाची गोष्ट वॉर झालोय अमेरिका आणि चायनामध्ये आणि बाकीच्या ज्या सगळ्या ज्याला आपण म्हणूया उद्योगधंदे हे चायनाकडे शिफ्ट होत आहेत आणि शिफ्ट झाल्यानंतर ते भारताकडे शिफ्ट होत आहेत. त्याच वेळेचा पहलगामचा हल्ला आहे. आमचे भारतातील उद्योग हे जर भारतात येत असतील तर कुणाच्या तरी डोक्यात किंवा डोळ्यात किंवा पोटात दुखायला लागले ज्यांचे डोळे लहान आहेत. आणि म्हणून हा अटॅक करवला गेला का हा एक क्वेश्चन मार्क आहे. कारण ज्यावेळेस उद्योगधंदे भारतामध्ये यायला तयार होतात त्यावेळेस निर्माण झालेले उद्योगधंदे हे तिथं करायचे का नाही 2 व्यवस्थेवरती ठरतं. एक व्यवस्था आहे की त्या देशातली फुटीरता आहे का, अंतर्गत कलह सुरू आहे का आणि तो देश युद्धाच्या खाईत लोटला चाललाय का. त्या दुसऱ्या कारणाचं उत्तर होतं होय तो युद्धाच्या खाईत लोटायला लागलाय. आणि मग उद्योगधंदे तर येणार का नाही त्याच्याबद्दल क्वेश्चन मार्क लावायचं कोणाला तरी होतं. दुसरी गोष्ट हे युद्ध का थांबलं याचं एक कारण आहे की ज्यावेळेस आम्ही अटॅक केले त्याच्या पोर्टवरती त्या पोर्टवरती अटॅक करताना पुढे आपण बघणार आहे आमच्यात काय काय आहे ते बघायचं आपलं. म्हणजे हे तर संरक्षण घडामोडी म्हणूनच घेऊन आले की काय 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 करणार आहे. हे INS विक्रांत नुसत्या हेडलाईन्स मी बातमी दिल्या INS विक्रांत पाकिस्तानच्या दिशेनं पाकिस्तानचा पंतप्रधान असं थरथर करायला लागला INS विक्रांत आली INS विक्रांत. आमच्याकडं पुढं काय आहे अजून आमच्याकडं आरिघाट पाणबुड्या पाणबुड्या आहेत आपल्याकडं INS दर्जाच्या त्रिकूट जहाज आहे. त्यानंतर INS निर्देशक INS अभय नौदल प्रणाली आमची समर्थक समुद्र प्रताप आहे आमच्याकडं INS तबर आहे INS दिल्ली आहे आरोहना पाणबुडी आहे फुजियान
अभय, अक्षय, काय काय मारतात नुसतं असं गिनती करायला लागेल. हे आलं 10, हे एक आलं, दुसरं 10 आहे. हे नुसतं पाणबुड्याचं चालतं. आमच्याकडे मिसाईल्स आहेत. ब्राह्मोस क्षेपणास्त्र एकच पाठवलं. सुपरसॉनिक, हायपरसॉनिक क्षेपणास्त्र. अशी आपल्याकडे आकाश आहे. अग्नी आहे. अग्नी 5500, अग्नी 5 ची रेंज 5000. आम्ही केरळातल्या थुंबामध्ये बसून नुसतं सांग तुझं कुठलं उडवून आमच्या इथल्या व्यवस्थेमध्ये एपीजे अब्दुल कलाम, साराभाई, इथले असणारे सतीश धवन साहेब यांनी इथं विज्ञान आणि तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी निर्माण केली. आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही अण्वस्त्रधारी झालोय. आज या सगळ्या परिस्थितीमध्ये अख्ख्या देशाला ज्याची आठवण होत्या ते स्वर्गवासी इंदिरा गांधी, देशाच्या महान पंतप्रधान. त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना, त्याला आपण कोल्हापुरी भाषेमध्ये हाताची घडी तोंडावर बोट म्हणून इथं येऊन इथली सिस्टीम स्ट्रॉंग केली. आमचा देश हा फर्स्ट नो यूज वेपन्स, अण्वस्त्र वस्त्र आम्ही पहिल्यांदा टाकणार नाही या प्रणालीवरती साईन केली. फर्स्ट नो यूज. पण दुसऱ्यांनी जर वापरलं तर आम्ही त्यांचा देश ठेवू का नाही सांगता, इंदिरा गांधीचंच वाक्य. पाकिस्तान म्हणाला होता तेव्हा की आम्ही तुमचं दिल्ली जे आहे ते दिल्ली राहू देणार नाही. इंदिरा गांधी म्हटलं ठीक आहे, पण ती विमान टाकून गेल्यानंतर तू कुठं उतरणार? त्यांची विमान पाकिस्तानच नकाशात नसणार आहे. त्यामुळे पहिला विचार कर उडताना की कुठं बसवायचं. त्यामुळे त्यामुळे इंदिरा गांधींनी अण्वस्त्र चाचणी केली. आम्ही अण्वस्त्रधारी आहोत हे सगळ्यात महत्वाचं. आणि त्यानंतर मग या देशाचे असे एक पंतप्रधान ज्यांनी सांगितलं होतं की आप देश में अपने घर के पड़ोसी बदल सकते हो, अपने घर के पड़ोसी बदल सकते हो, अपने घर के सदस्य बदल सकते हो, लेकिन पड़ोसी नाही. तुम्ही घरातले सदस्य बदलू शकता पण पडोसी नाही. त्यामुळे त्यांनी बातचीत केली होती. पण त्या बातचीतीमध्ये सगळ्यात महत्वाचा नारा दिला होता जय जवान जय किसान, आणि पुढे लावून त्याला जय विज्ञान केलं. हे स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांनी एक पोखरण इथं चाचण्या केल्या 5, आणि ते पण अमेरिकेच्या डोळ्यावरती पट्टी बांधून, डोळ्यावरती पट्टी बांधून नाही. अमेरिका असं बघत होती, कर कर बघू कर कर. अमेरिका असं पलक झपटते समय हमने अनुभव चाचणी केली. त्या राष्ट्राध्यक्षांना पण समजलं नाही. आमचं जीपीएस वरनं खेळायला लागले. त्यांचंच आहे ना ग्लोबल पोझिशन सिस्टीम. ते सिस्टीम इथनं इकडनं फिरोज पर्यंत आम्ही अनुभव चाचणी केली. आता केल्या लग्न लावले, आता काय दिवस करणार सांगतात. कसलं खतरनाक ही सिस्टीम होती. 1998 पोखरण 1 पोखरण 2 झालं. पण आम्ही काय केलं? फर्स्ट नो यूज, आम्ही वापरणार नाही. पण या ह्याच्यामध्ये युद्ध का थांबलं याचं कारण आहे पाकिस्तान मधले झालेली प्रेस कॉन्फरन्स. आम्ही झोपलेलो होतो. 3:30 वाजता रात्री उठून त्यांनी प्रेस कॉन्फरन्स केली. खतरनाक आहे हे युद्ध का थांबलं. 3:30 वाजता प्रेस कॉन्फरन्स केली. का केली? कारण भारताचं ब्रह्मोस जे आहे ते पाकिस्तान मधल्या एका ठिकाणी जाऊन ब्लास्ट, ज्या ठिकाणी ब्लास्ट झालं ना, खतरनाक, पाकिस्तानमध्ये भूकंप झाला. तो मीडियाचा भूकंप नाही, खरोखरच भूकंप झाला. कारण पाकिस्तान मध्ये बघा, ज्यावेळेस हे दोन देश भारत आणि पाकिस्तान हे मस्तपैकी दोघ जण एकमेकांच्यावरती फायरिंग करायला लागले, तोपर्यंत इकडं तेरी बी चूप मेरी बी चूप, कुणाला काही सांगू नको. तिकडे चीन पण शांत आहे, इकडे अमेरिका पण शांत. अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वेळेस राष्ट्राध्यक्ष असताना सुद्धा असं म्हटलं होतं भारत पाकिस्तानमध्ये मी मध्यस्थीला तयार आहे. त्यावेळेस भारताची धोरणं होती आमचं दोघांचं आहे ना, तू कशाला पाहिजेस, कारण आम्ही सिमला करार केलाय ना. जेव्हा आमच्या दोघांच्या मध्ये काही निर्बंध असतील, जे काही तोडगे असतील, जे काही वाद असतील ते आमचं आम्ही सोडून घेऊ. आम्ही शेवटी सावत्र भाऊ. मेरे अंदर में तुम्हारा क्या काम, म्हणून आम्ही त्यांना, पण त्यांचं दरवेळेस असते मी मी करतो ना. तुम्ही करायला ठीक आहे, पण आम्ही सार्वभौमत्व आहोत, आम्हाला अधिकार आहे ते. पण यावेळेस त्यांनी एक व्हाईट हाऊसनं एक जारीच केलं पत्र की त्याच्यामध्ये रात्रभर आम्ही बातचीत करून
आम्ही हा काय केलंय त्यांनी हे युद्ध थांबले असं डिक्लेअर केलं आणि डिक्लेअर केलेल्या दिवशीच रात्री पाकिस्तानने परत अटॅक केला. मग तंटामुक्ती गावचे अध्यक्ष की कसं झालं हे आणि का असं होतंय. मग पुढच्या वेळेस ज्यावेळेस इथली असणारी व्यवस्था प्रश्न विचारायला लागली या व्यवस्थेवरती, तेव्हा पाकिस्तान चायना जो आहे तो चायनामध्ये पडला याच्यामध्ये की आम्ही पाकिस्तानच्या बाजूने बघायला पाकिस्तान. कारण पाकिस्तान हा असा एक देश आहे ज्याने अण्वस्त्र चाचणी केलेली आहे. तो अण्वस्त्र झालेली आणि किंबहुना आपल्यापेक्षा जास्त अण्वस्त्र आहे त्यांच्याकडे. आणि त्याला अण्वस्त्र कोण दिले? तो आमचा सक्का मित्र अमेरिका. अमेरिका आपल्याच बाजूने आहे. तात्या आमच्या बाजूने आहे. तात्या आमच्या बाजूने आहे. तात्या तिकडे 20,000 करोड रुपये कर्ज पाकिस्तानला दिले. हे कुठला तात्या? आमच्या गल्लीतलाच तात्या असा असतोय बघा. पोरा मी तुझ्यासोबत आहे, मार रे त्याला. हे वर्ल्ड बँकेनं किंवा आयएमएफनं कर्ज मंजूर आताच कसं काय केलं? आणि याच्यावरती भारत सरकारची पण भूमिका आहे की भारत सरकारने जाऊन तिथं नो बटन दाबायला पाहिजे होतं. पण तिथं गैरहजर राहिला भारत. तुम्ही ठामपणे सांगायला पाहिजे ना, नो मीन्स नो. तिथं वॉकआउट करायचं काही कारणच नव्हतं. याची प्रश्नांची उत्तर पुढच्या काळात पडतील आपल्याला. आणि ज्या वेळेस अमेरिकेनं आयएमएफनं कर्ज दिलं, शेवटी वर्ल्ड बँक जगाचे आहे पण ताब्यात अमेरिकेचंच आहे ना. हे काय टाकाला जाऊन भांडण कशाला? मग अमेरिकेचे धोरण आणि चायना धोरण काय? कारण पाकिस्तानमध्ये आदल्या रात्री भूकंप झाले आणि हा भूकंप होता की पाकिस्ताननं त्या रात्री अण्वस्त्र चाचणीची परीक्षण घेतलं होतं. हा क्वेश्चन मार्क. आणि ज्या दिवशी हे भूकंप झालं त्या दिवशी लोकल काही मीडियामध्ये किंवा काही मीडियामध्ये असं झालं की भूकंप झालेला आहे. आणि त्या दुसऱ्या दिवशी लगेचच अमेरिका आणि चायना एकत्ररित्या पाकिस्तान आणि भारताच्या तडजोडीला उभी राहील. याचा अर्थ पाकिस्तानने आपल्याला डिवचलं का? की तुम्ही कितीही टाका, आमच्याकडे काय अण्वस्त्र, आणि जर एकदा अण्वस्त्र वापरली झालं तर तिसरं वर्ल्ड वॉर सुरू होईल. आणि जगाने निर्माण केलेली 1945 मध्ये युनायटेड नेशन काय करायला लागली? त्यामुळे हे कुठल्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबलं पाहिजे. थोडक्यात आपल्याला हुलकावणी दिली पाकिस्ताननं, लय काय काय करू नको, आमच्याकडे अण्वस्त्र त्यापेक्षा जास्त. भारताने ऐकून घेतलं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. दुसऱ्या दिवशी भारताचं एक ब्राह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या अशा भागावरती जाऊन पडलं. त्या दिवशी रात्री 3:30 वाजता पाकिस्तानला प्रेस कॉन्फरन्स घ्यायला. अशी कुठली टेकडी होती त्या टेकडीवरती जाऊन मिसाईल. बघा, आम्ही त्यांचं पोट तोडलं, त्यांना नाही फार काय वाटलं. आम्ही त्यांच्यावरती अटॅक केलं, त्यांना फार काय वाटलं. ते म्हणायला लागले का, बोंबलायला लागले की आमच्यावरती सिव्हिलियनवरती अटॅक केला, सिव्हिलियन सीज फायर उल्लंघन केलं. आम्ही त्यांनी उल्लंघनच केलं नाही. आमचे लोक दायरेमध्ये राहून अटॅक करून आले. आम्हाला आमचं नीतिमत्ता माहित आहे. पण ते म्हणायला लागले की आमच्या सिव्हिलियन मार. आम्ही काय नेम धरून मारलं नाही सिव्हिलियन. जसं तुम्ही नियम धरून गोळ्या घातल्या आमच्या सिव्हिलियनला, आम्ही तसं नाही केलं. निष्पाप काही दोन बालकं जे आहेत ती दाखवली. आता शेवटी युद्ध जे आहे, युद्धामध्ये ज्या वाईट गोष्टी टाळण्यासाठी आम्ही अटॅक करणार, तिथं काही गोष्टी सिव्हिलियन जरूर मरणार. हे आमच्याकडे म्हणणार, तुमच्या युद्ध तर तेच आहे ना. आणि आम्हाला कळ आहे त्या गोष्टीवरची की ती दोन लहान बालकं दगावली त्या सगळ्यामध्ये ज्यावेळेस. पण तिथं त्या दहशतवाद्यांना थारा कोणी दिला? तुम्हीच दिला. त्याच्या पाठीमागे हे जगाला उघड गुपित सत्य आहे की पाकिस्तानमध्ये असणारी जी काय पाकिस्तानचं सरकार आहे ते तिथल्या दहशतवाद्यांच्या सोबत आहे. हे काय फार लपून राहिलेली गोष्ट नाही. आणि म्हणून आम्ही त्यांची तळच उद्ध्वस्त करून टाक. घरातले सगळे मसूद अझहरच्या घरातले सगळे मारले. तो ओक्साची धाय उकळून रडायला लागला की मी का नाही मेलो, मी का नाही मेलो. राहत येतं फोन कर, दुसऱ्या दिवशी परत टाकतो. समजते का? पण त्या दिवशी रात्री ब्राह्मोस क्षेपणास्त्र एका हिल्स वरती जाऊन पडलं. ती हिल्स होती किराणा हिल्स. ज्या दिवशी आमचं ब्राह्मोस क्षेपणास्त्र किराणा हिल्स वरती जाऊन पडलं त्या दिवशी पाकिस्तानची नांगी आवळली. कारण इथं काय आहे किराणा हिल्स मध्ये? किराणा हिल्स या ठिकाणी एक नूक म्हणून एक प्लेस आहे.
या नूरच्या प्लेसवरतीच आहे पाकिस्तानची, असं म्हणतात की पाकिस्तानची अण्वस्त्र याच भागात आहेत. आमचे अण्वस्त्र कुठे आहेत दाखवा. नाही का? पण तुमचे अण्वस्त्र आम्हाला माहित आहेत म्हणून आमचं ब्राह्मोस मिसाईल गेले तिथं का असं जरासं चुकून गेलं. हम भेज किसी और रहे थे, भेज दिया किसी और, क्या हमने भेजा वही दिशा में जिसे तुम पहचान लो कि भारत क्या कर सकता है. पाकिस्तानला डाऊट आहे बरं का, की काय हे मिसाईल इथं आहे हे भारत सरकारला माहित आहे. भारत सरकारला माहित असेल तर त्यांनी उडवलं का नाही. तर आमचा ब्राह्मोस लक्ष भेद आहे, बरोबर पॉइंट ट्रिगर ठेवून तिथंच उडवू शकतो. या 400 खिडकीतनं असं आरपार जाऊन फक्त तुला मारायचं ना तुलाच मारू शकतो. असलं खतरनाक टेक्नॉलॉजी. त्यांच्याकडे फते आहे जे कधीच फते झालं नाही. आमच्याकडे सुतळी बॉम्ब पण भारी अटॅक करतो. ब्राह्मोस क्षेपणास्त्र तिथं जाऊन आदळलं पण विस्फोट झाला नाही. भारताला काय त्याला चेतावणी द्यायची होती, तुझं कुठं कुठं गुपित धान्य आहे अण्वस्त्राचं ते आम्हाला माहित आहे. आम्ही फक्त डोक्यात नाही जाते आमच्या. ज्या दिवशी डोक्यात जाशील त्या दिवशी नकाशातच जाशील. दुसऱ्या दिवशी सगळी प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली बघा त्यांची. पाकिस्तान ओरडायला लागलं, बोंबलायला लागलं, युद्ध थांबवा, युद्ध थांबवा. लगेच आंतरराष्ट्रीय तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष एकदम बरी पडले आणि युद्ध थांबलं. कारण युद्ध थांबणंच गरजेचं आहे, जगासाठी पण गरजेचं आहे. समजते का. म्हणजे वर्ल्ड वॉर होणे आणि युद्धानं कुणाचाच फायदा नाही झाला आजपर्यंत. आमचे भारताचे पंतप्रधान ज्यावेळी जगात जातात त्यावेळी जगामध्ये सांगतात की जग म्हणजे पुरे वर्ल्डने युद्ध दिया, भारतने बुद्ध दिया. आणि आज बुद्धांची जयंती. तथागत भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांततेचा संदेश दिला आणि आम्ही शांततेचा संदेश दिलाय. गप बस. आमचा शांततेचा संदेश तेवढाच आहे, तू गप बस. त्यांनी सांगितलं होतं सरकारला जाऊन सांगा. आम्ही सांगितलं आम्हाला माहित आहे, तुला सांगायची गरज नाही, तुझं कुठं काय 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 आहे सगळंच. अण्वस्त्र जर आम्हाला माहित असेल तर त्यांच्या घरातल्या कुठल्या तिजोरीत काय काय आहे हे पण माहित असेल आम्हाला. त्यामुळे हे हडबडच झाली आणि युद्ध जे आहे ते परिणामी दोन्हीकडून थांबले असं घोषित झालं. असं घोषित जरी झालं असलं तरी सुद्धा काल रात्री सुद्धा जैसलमेर मध्ये सुद्धा ब्लॅकआउट करायला लागतो. याचा अर्थ अजून हे पूर्णरित्या युद्ध थांबलेलं नाहीये. पण आम्ही सांगितलं की तो तिरंगा मधला डायलॉग आहे ना, आग के फटाके अगर खत्म हो जाए तो हम अपने बारूद डालना सुरू कर देंगे. तर आमच्या पंतप्रधानांनी खतरनाक स्टेटमेंट केले बघा, तुम्ही आमच्यावरती गोळ्या घातल्या तर आम्ही तुमच्यावरती गोळ्या घालू. एकच गोळा ब्राह्मोसचा बस. आता पाकिस्तान एक गोष्ट करेल ही पहिला बदलून. त्यामुळं जर समजा चुकून ब्राह्मोस आमचं योग्य ठिकाणी पडलं असतं किंवा ब्राह्मोस चुकून योग्य ठिकाणी जर आम्ही लावलंच असतं तर आम्ही सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला असता. समजतंय ना की आमचा शत्रू होता, लय मोठा होता. ओके ठीक आहे. आणि आम्ही त्याला श्रद्धांजली अर्पण करतो. वेपनची गरजच नाही. जर आम्ही जर ठरवलं सिंधू नदीचं पाणी आम्ही बंद केलेलं आहे, चिनाब नदीचं सोडलेलं आहे, त्यांना समजतच नाही की भारत नेमकं बंद करायला काय चालू करायला. आम्ही सांगितलं पाणी बंद करणार आहे, चिनाब नदीचं पाणी सोडून पूर आणून टाकला. ते बोंबलायला लागली सगळी. खरं बोला ना, खरं बोला. त्यांनी म्हटलं की आम्ही सांगितलं की भारतात आम्ही मॉक ड्रिल घेणार आहे. पाकिस्तानवाले निवांत आहे. भारतात आज त्यांनी मॉक ड्रिल घेतील, मग 2-3 दिवसावर हल्ला करतील. आम्ही ज्या दिवशी मॉक ड्रिल घेणार आहे त्याच्या दिवशी संध्याकाळी 12:30-1 वाजता आम्ही तिकडे जाऊन गेलो. ते जयकांत शिकरेचा डायलॉग आहे ना, पाकिस्तानचं चिटिंग करताय तू, चिटिंग करताय तू, असं झालं असेल ते दिवस. त्यामुळे हे लक्षात ठेवा की आमच्याकडे नेमकं काय काय आहे याचा अभ्यास करणार आहे आपण. आणि आज हे याच्यापूर्वी जर समजा शिकवलं असतं तर बऱ्याच वेळेला एमपीएससीच्या पोरांच्या डोक्यात हे घुसतच नाही. कारण कुणाची रेंज कुठली, आकाश जमिनीवरून आकाशात का आकाशावरून जमिनीवर, डोक्यातच आहे. पण आता युद्धजन्य परिस्थिती आहे. आता तुमचा इंटरेस्ट जागा झालाय म्हणून मी कुमार सरांना सांगितलं की दुसरं तिसरं काही नको. पोरांच्या नशा मला ओळखतात, आपण क्षेपणास्त्रच घेऊ सर.
सर म्हटले की हे जरा डेंजर आहे. म्हटलं आमची पोरं पण डेंजर आहेत आता. बरं तर आपण सुरुवात करूया क्षेपणास्त्रामध्ये. नेमकं काय काय आहे आपल्याकडं ते बघूया. ओके, सुरुवात करूया संरक्षण घडामोडी. आता हे संरक्षण घडामोडीला काय असं स्पेसिफिक वेळ नसते बरं का. डॅश पासून डॅश पर्यंत असलं काय नसतं. 2023-24 पासून जे काय आमच्याकडे आहे त्या सगळ्यांची चर्चा म्हणजे ब्राह्मोस जर म्हटलं तर ब्राह्मोस हा चिरकाल झाला तुमचा. ब्राह्मोस हे नाव 2 देशांच्या पासून ठेवलं. 2 नद्यांच्या संगमापासून. कुठलं? ब्राह्मोस म्हणजे ब्रह्मपुत्रा आणि मग मोस मध्ये रशियाची या दोघांच्या नद्यांचं संगम घेऊन ब्राह्मो म्हणजे आम्ही जगाला सुपरसॉनिक दिलेलं आहे. ब्राह्मोस आमच्या दोघांचं आणि आपला मित्र परम मित्र आहे रशिया व्लादिमीर पुतीन. पुतीन साहेब तुम्हाला साष्टांग नमस्कार की तुम्ही असलं तंत्रज्ञान विकसित केलं आणि या सरकारने नारा दिलेला आहे जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय अनुसंधान. प्रधानमंत्र्यांचा नारा आहे. पुढच्या काळात प्रश्न बोलू शकतो याच्यावरती जय अनुसंधान. मग पुढे आपल्याला आता पुतळे कमी आणि अण्वस्त्र जास्त तयार करायला हे सरकारनं विरोधी पक्षाने समजून घेतलं पाहिजे. कारण पुढच्या काळात जर अशा काही परिस्थिती आल्या तर आपल्याकडं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अण्वस्त्र पाहिजेत आणि आपल्याकडे अण्वस्त्र गेली 4 वर्ष आम्ही आयातीत 1 नंबरला आहे जगात. सगळ्यात जास्त आम्ही आयात केले जगात 1 नंबर सिप्रीच्या अहवालामध्ये सांगितलं. आणि यामुळं आमच्यावरती आमच्याकडे एवढं काय बघणार आहे पुढं तुम्ही डोक्याला हात लावाल बाबा केवढं आहे. कारण सगळ्यात जास्त खर्च आम्ही याच्यावरच करायला लागलो आणि एवढं आमच्याकडे आहे. लेतेला पाकिस्तान सगळ्या सिव्हिलियनला जरी खुरपं घेऊन उभा केलं तरी पण 4 दिवसात नसतं ना. 4 दिवस. ते पण आम्ही जर ठरवलं तर मजा नाही येत आहे. ते कसं आपण पाकिस्तानवाल्यांना पूर्वी कसोटी खेळायला बोलवायचो आणि त्याला टॉस जिंकलं ना पहिला क्रिकेटमध्ये आम्ही बॅटिंग करायचो. तेव्हा आमच्यात खतरनाक सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.एस. लक्ष्मण वगैरे असे होते. निवांत 3 दिवस बॅटिंग करायची. किंवा शोएब अख्तर रावळपिंडीतनं पळत यायचा आमच्याकडनं. 2000च्या काळातली लोक असतील तर समजेल ते तिकडनं शारजा कप वगैरे असेल तेव्हा तो पळत 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 येणार आणि आमची द वॉल कुठं हे जा पळत. ते शेवटी वैतागायचं शोएब अख्तर मार रे मार तू पळत यायचं परत कट करून परत यायचं एवढं म्हणजे राहुल द्रविड त्याला पळून पळून थकून थकून मारायचं. आणि आमचा स्कोर किती असा 462-65 आणि त्यांचा ऑल आउट 170 वर फॉलोअन टला विषय संपला. आणि आमची मराठी माणसं नाही का बॅटिंग मीच पहिला करणार फिल्डिंग नाही करणार फॉलोअन मध्येच ब्रेकअप. हे शेवटी हे युद्धात पण आम्ही त्यांना हरवलेलं आहे. क्रिकेटमध्ये त्यांना एकदा हरवलेलं आहे. खूप वेळा हरवलं एकदाच फक्त आम्ही हरलो बाकी सगळ्या वेळेला आम्ही जिंकलो. सो त्यांनी समजून घ्यावं उगाच आफ्रिकेने चहाचे कपचे फोटो टाकू नये. आमचा शिखर खतरनाक आहे. रोज दिवस ते सकाळी उठतो. बरं त्याने एकदा चहाचा कपाचा व्हिडिओ टाकला फोटो टाकला होता शाहिद आफ्रिदी. आम्हाला डिवचलं. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन सिंधू. लगेचच रोज सकाळी ते शिखर 2 दिवस ते वरतात. ओके. तर हे महत्वाचं आहे की ऑपरेशन सिंदूर मध्ये अजून कारवाई सुरूच आहे. यातलं पहिलं आपण बघूया काय आहे आमचं पहिलं सुरुवात करूया INS पासून. ते ज्याच्यामुळे नुसतं नाव ऐकून घाबरलं तर INS विक्रांत हे बघा. INS हे खतरनाक आहे आपल्याकडे INS विक्रांत. हे याची लंबाई 262 मीटर असं लांब आहे. 59 मीटर उंच आहे. याच्यामध्ये वजन जर केलं 43,000 टन वजन आहे. 43,000 टन वजन. म्हणून हे फक्त इथल्या मीडियाने फक्त सांगितलं INS करायच्या दिशेनं. आमची मीडिया फक्त चिडका साप गेला अजगर म्हणून सांगायला लागली. आम्ही अजगरच पाठवला तर ते काय म्हटलं अरे डायनोसॉर आला आता. हे 43,000 टन वजनाचं आहे. संचालन वजन झालं. क्रू क्षमता 1700 त्यानंतर 300 विमानं एअरक्राफ्ट हे याच्यावरती 30 विमानं जे आहेत ते सुविधा याच्यावरती ठेवू शकतो एवढं मोठं आहे. असलं कोल्हापूरची फुटबॉल ग्राउंड आहेत ना अशी नाही म्हटलं तरी 20-30 बसतील एवढं मोठं आहे.
हे एवढा INS विक्रांत, त्याच्यावरून डायरेक्ट विमान उड्डाण करू शकतात. बरं का? हे INS विक्रांत आहे. असे आपल्याकडे INS आहे. हे कोणी दिलं? छत्रपती शिवाजी महाराज आमचे प्रेरक आहेत. आम्हाला असलं काय आमचे जे आदर्श आहेत ना, ते आदर्श नुसतं बघा. आमच्या नादात ते गाणं आहे ना, नादाला लागू नको. ते सेंड करा त्यांना जरा. आमच्याकडे मीडिया बंद आहे, नाहीतर खतरनाक आहे आमच्याकडे. हे INS विक्रांत. या INS विक्रांतचे वैशिष्ट्य काय? भारतीय नौदलानं 20 सप्टेंबर 2024 रोजी स्वदेशी विमान INS विक्रांत पश्चिम ताफ्यात दाखल केलं होतं. सप्टेंबर 2022 ची घडामोड आहे. नौदलात दाखल करण्यात आलेली विमान नौका पश्चिम किनारपट्टीवर कर्नाटकातील कारवार जवळ वसलेल्या INS कदम या एकात्मिक धोरणात्मक नौदल तळावरती तैनात आहे. याच्यावरती क्वेश्चन काय आला होता? आयोगाने प्रश्न आहे क्षेपणास्त्राचा आणि आयोगाने प्रश्न विचारलाय जॉग्राफी. आमचा आयोग पण असंच आहे बघा, रामभूर क्षेपणास्त्राचा घेतलं डायरेक्ट. प्रश्न काय होता? कारवार किनारपट्टी कुठल्या राज्यात आहे विचार गेल्या वेळेचा हे जॉग्राफीचं क्वेश्चन. आणि याचं उत्तर जे आहे ते पुस्तकात स्टेट बोर्ड मध्ये नाही, ते मॅप मध्ये सापडतं. आणि आमचं उत्तर हे PPT मध्ये होतं कोपऱ्यात. ज्या वेळेस गेल्या वर्षी जे करंट अफेअर्स केलं होतं त्यामध्ये PPT मध्ये 4 प्रश्नांचं उत्तर आहे. आमची पोरं काय घेतली, तिथला डाटा वाचली, PPT बिनकामाचं आहे. आम्हाला काय टाइम नाही म्हणून PPT केलं होतं. सो काही सोडायचं नाहीये नोट्स मध्ये, हाय असा रट्टा मारायचा. समजलं? तर हे कारवार जवळ कर्नाटकातील कारवार जवळ हे बसलेलं आहे. हे समजलं का? INS विक्रांत. याच्यावरती प्रश्न येईल की याचं वजन किती आहे? 43,000 टन. मला पण लक्षात येईल. याच्या पुढे एक आपला आकडा जोडून टाका, 143. आता आकडा लगे आहे ना, 143,000 टन. आता हे काढायचं फक्त. ठीक आहे, ओके. तर हे लक्षात ठेवा, हे INS विक्रांत. INS मालपे आणि INS मुल्की हे दोन याचं अनावरण झालेलं आहे. INS मालपे आणि INS मुल्की हे दोन आहेत बघा. हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या सारखं दोघा जणांचं एकाच वेळी अनावरण झालेलं होतं. कोण आहे? INS मालपे आणि INS मुल्की. 9 सप्टेंबर 2024 मध्ये ठिकाण कोची, केरळमध्ये हे झालेलं आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की स्वदेशी बनावटीची सामग्री जहाजे हे आमची स्वतः बनवलेली आहे. स्वदेशी बनावट कुठल्या INS मालपे आणि INS मुल्की. 8 पाणबुड्या विरोधी कॉर्पेअर शेलो वॉटर क्राफ्ट प्रकल्पातील 4थं आणि 5वं जहाज आहे. त्याच्याबद्दल फार काही इम्पॉर्टंट नाही. कर्नाटकातून मालपे आणि मुल्की बंदराची नावे त्या जहाजांना देण्यात आलेली आहेत. ही नावं कर्नाटकाची आहेत. बऱ्याच वेळेला प्रश्न येतात की हे नाव असं काय ठेवलंय, आणि आपल्याकडे काय वेद, उपनिषद, भगवद्गीता या सगळ्यातली नावं आणतं. यावेळेस हे ऑपरेशन सिंदूर हे नाव कोणी सुचवलं? प्रधानमंत्री मोदींनी सुचवलं INS सिंधू. आणि फ्रंट लाईनला लढायला सुद्धा स्त्रियांनाच आपण केलेलं आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा, हे खतरनाक आहे. आणि खास करून त्या महिलांचं कौतुक करायला पाहिजे का भारतातल्या सगळ्या महिलांना त्यांनी सांगितलं की केवळ चूल आणि मूल वगैरे करण्यापेक्षा धडाधड सुपोई आणि AK-47 आपण उडवलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे पुढच्या काळात NDA किंवा इथले असणारे एअरफोर्स मध्ये मुली सगळ्यात जास्त पद्धतीने सहभागी होतील. बरोबर. तो हा एक संदेश आहे. बरोबर. INS आदिघात पाणबुडी ही आहे INS आदिघात पाणबुडी. हे पाणबुडी आहे बरं का, ते INS होतं, जहाज होतं, ही पाणबुडी आत असते. बरोबर. आर्किमिडीज लॉ पाणबुडी. ओके. आता या INS आदिघात या पाणबुडीचे वैशिष्ट्य आर्यन श्रेणीतील दुसरी अण्वस्त्र वाहू पाणबुडी आहे. काय वाहू? अण्वस्त्र वाहून पाणबुडी. ठीक आहे. तर हे आर्यन श्रेणी आहे. त्या आर्यन श्रेणीमध्ये अशा पाणबुड्या तयार होतात. यातली ही दुसरी पाणबुडी आहे INS आदिघात. ऑगस्ट 2024 रोजी भारतीय नौदलाच्या सेवेत ही दाखल झालेली. भारतीय नौदल सेना. याच्यावरती प्रश्न विचारू शकतो की नौदल सेना जे त्याच्यावरती जे फ्लॅग आहे ते चेंज झालेलं आहे. ओके. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आम्ही ठेवलेला. ओके. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानंतर त्यांची फ्लॅग जी आहे ती बदललेली आहे. गेल्या वेळेच्या करंट अफेअर्स मध्ये मी याच्यावरती लेक्चर मारलेले आहेत. युट्यूब जाऊन चेक करा. ठीक आहे. विशाखापट्टणम येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. या देशाचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत? राजनाथ सिंह आहेत ना. गृहमंत्री कोण आहेत? अमित भाई शाह. ठीक आहे. ओके. तर हे लक्षात ठेवा. आता पाणबुडीचे वैशिष्ट्य काय? आरिघातच्या. आरिघात शब्दाचा अर्थ आहे शत्रूचा नाश करणारा. आरिघात त्याच्या नावातच आहे. घात करतोय कुणाचा? शत्रूचा. आरिघात ही काय आहे? पाणबुडी.
INS पाणबुडी हे काय वाहून होऊ शकते अण्वस्त्र. बांद्री जहाज बांधणी केंद्र विशाखापट्टणम झालेलं आहे. अरिहंत पाणबुडीची श्रेणी. बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची पाणबुडी आहे. लांबी आणि रुंदीच्या वरती विचार नाही. क्षेपणास्त्र बघा K-15 750 किलोमीटरचा आहे. म्हणजे हा भारत जो आहे वरती असं पीओके. आता पीओके आपण घ्यायची वेळ आहे. आता बऱ्याच वेळेला असं भरपूर साऱ्या रील्स व्हायरल व्हायला लागलेत बघा की पाकिस्तानला पहिलं पोरग झालं 1971. बांगलादेश. आता खूप वर्ष झाली त्याला. एवढं वर्ष गॅप टाकून फायदा नाही. आता दुसरं पोरग पण व्हायला पाहिजे. कळलं का? ओके. आणि दुसऱ्या पोरगाचं नाव आहे बलुचिस्तान. ही वेळ आहे आता की पाकिस्तानला गुड न्यूज द्यायची. आणि पाकिस्तानमध्ये बलुची जी लोक आहेत बलुचिस्तान ही यांचा आणि मराठाशाहीचा संबंध आहे. परत मी कधीतरी याच्यावरती व्हिडिओ बनवेल. आणि बलुचिस्तान मधल्या लोकांनी भारत सरकारकडे मागणी केली की आम्हाला तुम्ही वेपन्स द्या. आणि ही खरंच वेळ आहे का की बलुचिस्तानला स्वतंत्र करणं. 2016चं पंतप्रधानांचं भाषण आहे भारतातल्या की बलुचिस्तानला आम्ही स्वतंत्र करणार. ही वेळ आहे. आणि पाक व्याप्त काश्मीर आम्ही त्यांच्यासमोर अटी पण ठेवलेल्या आहेत. पाक व्याप्त काश्मीर पीओके ज्याला आपण म्हणतोय हे पीओके आम्हाला तुम्ही द्यायला पाहिजे. कारण आमच्या बघा याच्यावरती नॅशनल पीपल्स आर्मी चायनाची आर्मी आहे. ह्याच्या पप्पाचा असल्यासारखं हा प्रदेश आमचा यांनी दुसऱ्याला विकलाय आणि तिथं चायनाची आर्मी आहे. त्यामुळे हा लढा भारत आणि पाकिस्तानमध्ये असला तरी सुद्धा मध्ये नाग खूपसाला चायनामध्येच आहे. हे पहिला चायनाचा काटा काढायला लागतं. आणि ह्याच्यासाठी आपल्याला अजून स्ट्रॉंग व्हायला लागेल. समजलं का? ओके ठीक आहे. तर हे पाक व्याप्त काश्मीर पीओके म्हणजे लक्षात ठेवा की सिंधू नदीचं पाणी जे आहे ते अडवलंय आम्ही. जून जुलै पर्यंत अडवा. ऑगस्ट पर्यंत 9 ऑगस्ट क्रांती दिनाला का पूर्ण जे सिंधूचं पाणी आहे पाकिस्तानमध्ये घुसतं. आपण तिकडे सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर जायचं आणि काय काय घ्यायचं वस्तू घेत बसायचं. कारण कारण हे सगळं केलं तर अरबी समुद्रात येणार आहे ना. आणि शेवटी इकडं तट आहे इकडं. हो का? तर तटावरती फक्त बसायचं जे पाहिजे ते घ्यायचं. म्हणून सांगतो की भारताच्या नादाला फार लागून उपयोग होते. नाही तर सगळ्यात महत्वाचं इथं वरती पीओके पाक व्याप्त काश्मीर आहे. आमच्याच अण्वस्त्र आहेत. थोडा तिकडे एक अनुभव इथं आमची नाही आहेत. आहेत कोण सगळी दहशतवादी नाही तर ती आर्मीवाली. मग ते कुणाच्या ताब्यात आहे पीओकेच्या. जायचं बॉम्ब टाकायचं. कोण टाकलंय मला माहिती. आम्हाला काय माहिती. तुमच्याकडे जायचे आम्ही सांगालो ना तुम्हाला गगुमान सोडा म्हणून. समजा जर तिथं बॉम्ब फेक झाली आणि बर्फ वितळला तर यांचं पाणी वाढेल का नाही. झेलम चिनाब रावी सतलज आणि ते सगळं कुठे जाईल सिंधू. इथं नुसतं बघत बसायचं आहो चाचा आहो चाचा. त्यामुळे हे लक्षात ठेवा की पाकिस्तानने या गोष्टी ज्या आहेत विचार केल्या पाहिजेत. आणि विचार करायला पहिला गोष्ट आहे त्यांच्या डोक्यात मेंदू पाहिजे. जो सध्या नाही आहे. त्यामुळे कुणाला नादाला लागायचं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. काना मात्रा बघून तरी विलांटी द्यायची. त्यांच्या समोर सगळ्यात महत्वाचं काय त्यांचा असं थोडा अहंकार आहे. आपल्या मागं अमेरिका हाच अहंकार आहे. आणि ही गोष्ट क्लिअर होते आता की IMF न बरोबर युद्धजन्य परिस्थिती असतानाच त्यांना 20,000 करोड रुपये दिली. आमच्या मागं कोण आहे. त्यांच्याकडे आमच्याकडे जसं सुखोई 30 आहे ना. सुखोई 30 MI. तर अमेरिकेकडे एक आहे टॉम पुत्राचं नावाचं. त्यांच्याकडे एक टॉम. त्या दोन्ही एकाच दर्जाचे आहेत जरा म्हणजे सुखोई 30 जे आहे त्या टॉम. पण अपडेट व्हर्जन जे आलं रशियाचं सुखोई 30 त्या टॉमला मागं ठरते. या जगात केवळ आता एकच आहे सुपरसॉनिक ते सुखोई 30. म्हणजे टॉमला सुद्धा अजून गळ्यात अजून पट्टा घालून अजून स्ट्रॉंग व्हायला लागेल. त्यामुळे आपल्याकडं जगातलं सगळ्यात अत्याधुनिक क्षेपणास्त्र असतं. आणि सगळ्यात महत्वाचं जे चायनाकडे सुद्धा नाहीये. अग्नी 5 आहे आमच्याकडं. अग्नी 750 होत. 750 किलोमीटर. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या हा इथं महाराष्ट्र आहे ना इथे सिंधुदुर्गच्या बेटावरनं उठून जर आपण लागलं तर धुळ्याच्या टोकापर्यंत जाते. असं 720 आहे. हे आमचं कधी होतं अग्नी 1 1970च्या काळात. आता आम्ही किती आहे अग्नी 5 ज्याची रेंज आहे 5,500 किलोमीटर.
5500 किलोमीटर. आमचा अख्खा देश 3200चा आहे. 3200 प्लस 2000 बीजिंग पर्यंत जाते ते. हो बघा, बारकं डोळे उघडायच्या आत सांगाय संपुष्टात. हे लक्षात ठेवा, इथल्या जन्मलेल्या लोकांनी सतीश धवन, मी पुन्हा एकदा सांगतो, एपीजे साहेब, या देशाला असलं सिस्टीम दिले ना, हा देश पुढच्या कालावधीमध्ये ते अजून तयार करायला लागले. त्यांना सूर्य जमलाय कृत्रिम, चायनावाल्यांच्याकडे कृत्रिम सूर्य, उत्तर कोरिया, भरपूर जगाने कृत्रिम सूर्य तयार केले. आम्ही सूर्य वगैरे करू, पण आम्ही हे तयार केले. आम्ही तर नुसतं निवांत बसून, आज खुर्चीवर बसून निवांत एकदा बट तुंबा म्हटलं बसून. हे लक्षात ठेवा, आमच्याकडे काय आंगणी सिरियस आहे. आंगणी 1 2 3 4 5 6 ला चालू आहे. 6 मध्ये 7.5 होतं. मला वाटतं आता थोडं कझाकिस्तान आहे. वर 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 चालू. जेवढा आम्ही वर चालू तेवढा आम्ही खाली बदलू शकतो. कारण ब्राह्मोस तर त्यांना काय दृष्टीच पडत नाही ब्राह्मोस. आम्ही ब्राह्मोस टाकली, प्रत्येक वेळी त्यांची जी अँटीबॅलिस्टिक आहे जे त्यांना पकडतच नाही. कारण ब्राह्मोस मध्ये ना, हे लक्षात ठेवा, शत्रूला असं चकवण्याची पोझिशन आहे. जीपीएस आहे ना जगात, ग्लोबल पोझिशन जे अमेरिकेचं आहे, त्याला चकवा मारून जातात ते. आणि असं स्थिर जे आहे ना, ते स्थिरला तुम्ही दाबू शकता. ब्राह्मोस जे आहे ते स्थिर आणि अस्थिर दोघींना पण दाबू शकतो. ते जे ज्याला आपण म्हणूया, जे काही अॅनिमीज आहेत, त्या अॅनिमीच्या क्षेत्रांना चकवून जाऊ शकतो. असला खतरनाक सिस्टीम आहे तसं. म्हणून बघा, ते मीडिया पीआयटी नावाची पाकिस्तान न्यूज चॅनल आहे. भारतातला न्यूज चॅनल मी बघत नव्हतो, पाकिस्तानचं न्यूज चॅनल बघा. पाकिस्तानच्या न्यूज चॅनल मधले सगळे लोक असं दुआ करत होते, ते उडवल्यावर आम्ही म्हटलं नूर, ते सगळे असे ईश्वराकडे हे मागत होते की बख्श दो. त्यातली सगळी लोक घाबरायला लागली होती. तिथं बसणारे जे मौलाना डिबेटवाले ते म्हणत होते आता सपलं. आमचं तोपर्यंत मीडिया, भारताची मीडिया कराची जिंकली होती तो. ठीक आहे. नंतर ना आम्ही त्यांचे सगळे अकाउंटच बॅन केले. सगळे भारताने सगळे अकाउंट बॅन केले पाकिस्तानचे. कारण ती इथंच आहे, त्यांना खायला काय. शोएब अख्तरने एक पुस्तक लिहिले, कंट्रोवर्सी न्यूज. त्याला कोणीतरी विचारलं होतं शोएब अख्तरला की आप अपने देश में कम और हमारे मुल्क में ज्यादा रहते हो. तर शोएब अख्तरचं उत्तर होतं की हमारे देश में हम जाके क्या खाए, पत्थर. म्हणून बघा, इथंच असते पडीक. वसीम अक्रम, शोएब अख्तर इथंच असते पडीक. आयपीएल नंतर ना परत आम्ही दुसरी कॉमेंट्री, नाही झालं तर कपिल शर्माचा शो. तुमच्याकडे काय आहे बघा. सो निम्मा पाकिस्तान जो आहे आम्ही घालवलं बघा पाकिस्तानवाल्यांना. सगळे एकत्र जमा होते आणि त्यात हे मानवतावादी बघा कसं. पाकिस्तानची पोरगी भारतात जन्मलेला, ते म्हणते तू आमचे पोरग नाही. मानवतावाद सुद्धा आहे का बघा यांचा. बघा, त्या झुंगूरच्या सचिनच्या बायकोचं काय झालं असं. सीमा ना, सीमा आहे एक दिल्ली कनेक्ट होऊन असतो, ते तर काही मीडियाने घेतलंच नाही. हा, म्हणजे इथनं पुढे पाकिस्तानच्या पोरी इकडे येताना 100 वेळा विचार करतील की आम्हाला तिकडे घेतील, पोरांना स्वतःचा देशच घेत नाहीये. आम्ही केवढी मानवतावादी आहे बघा. ओके, फक्त आमच्या पोरांना सांगणार की शोधा नाही प्लस कुठलं तर कशाला जातायचं तिकडं पाकिस्तानमध्ये वगैरे. इथं काय कमी आहेत का. नंतर अशी परिस्थिती झाली तर काय करायचं. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या बाबांनो. बरोबर, तर म्हणावं इथं आम्हाला इथं दिला पाकिस्तानच्या उड्या आल्या. हे लक्षात ठेवा की मानवतावादी जेवढ्या आपण आहोत, शेजारी राष्ट्र जे आहेत ती फार मानवतावादी नाही. फार नाही, नाहीतच आहेत मानवतावादी. ठीक आहे, त्यामुळे हे आताही क्लिअर झालं बघा. आता ह्याची एक विरोधाभास काढून सांगतो. आम्ही भारताच्या मधले असणारे पाकिस्तानी लोकांना घालून देऊ. पाकिस्तान मधले असणारे भारतीय त्यांना पाकिस्तानने जावं म्हणून सांगितले. त्यांचं पुढं काय झालं माहित नाही, पण विश्वास आहे बघा त्यांना किती खतरनाक. नाहीतर आलेच तिकडं वार चालले, आता काय होऊ शकत नाही. त्यांना विश्वास आहे भारत आम्हाला घेऊन जाईल, खात्री आहे. सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री होत्या. तेव्हा परराष्ट्र मंत्री असताना सुषमा स्वराजांचं रिस्क खूप खतरनाक होतं बघा. ते मध्यंतरी ज्या देशात कुवेत सारख्या देशामध्ये भरपूर काय काय कांड घडले, तिथं आम्ही ऑपरेशन राबवले, ऑपरेशन एअरक्राफ्ट नावाचं वगैरे भरपूर. त्यावेळेस इथली असणारी डेमोक्रेसी, भारताची लोक काही कमेंट करतात.
तर सुषमा स्वराजांना एका व्यक्तीने कमेंट केलं की मी चंद्रावर अडकलोय, मला न्यायला येईल. परराष्ट्र मंत्र्याला कमेंट करायला लागले. आता सुषमा स्वराज नाहीये, सगळ्यात मातब्बर बाई. जर संसदेमध्ये उभं राहिली ना, संस्कृती म्हणून आमचं बोलायची फाड 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 फाड, ते विरोधी पक्षाला आणि सत्ताधाऱ्याला समजायचं नाही की काय बोलली, काय कळालंच नाही. सगळ्या परराष्ट्र भाषेवरती प्रभुत्व असणार सुषमा स्वराज यांनी रिप्लाय दिला होता त्याला की घाबरू नकोस, आम्ही चंद्रावरती सुद्धा भारताचं परराष्ट्राचं खातो. पण थोडा कॉन्फिडन्स, म्हणजे देशात जगात कुठेही असो तुम्ही, तुम्हाला आम्ही सुरक्षितपणे घेऊन येऊ, हा संदेश भारत जो आहे तो भारत देतो. पण त्यांचं काय झालं होतं, मी जावा बाद झालं. कोल्हापूरमध्ये पण मला वाटतं 40-45 जण होतं. नशीब त्यांना मारण बिरण केलं नाही, नाही तर आम्ही कोल्हापूरकर एवढं खतरनाक आहे, आम्ही आमचा संयम कसं बाळगलाय आम्हालाच माहिती तो. ठीक आहे, नाहीतर काय खरं नसतं त्यांचं. ठीक आहे, पण आम्ही हा वॉर 2 देशातला आहे, लोकांच्या मधला नाहीये. आम्ही एवढे विद्वान आहोत. बरं का, आमचं जर तांबडा पांढरा वगैरे त्या दिवशी इसकटला असता तर संपला असता. बरं का? तर हे खतरनाक आहे. आम्ही मानवतावादी पर्सेंट आहे, म्हणून खास करून आमच्या लोकांचं कौतुक करायला पाहिजे. बरं का, नाहीतर एखादा आरोपी जर असेल बलात्कार वगैरे केलेला, न्यायाधीश मोदी शिक्षा द्यायच्या आधी ते कानपाडीत खात जातील. बरं, चपल्या विकल्या ते काय पायतान बेतान मारून जाऊच पर्यंत सगळं असं हिंगाला होऊ असते त्याचा. ते न्यायाधीश महोदय म्हणत असतील कपडे कुठे तुझे, कपडे कपडे जातात. कळलं का, हे जे आम्ही आहोत. हं? ते गाणं बघा हिंदुस्थानवरनं की आम्ही कसे आहोत हे कल्पना करवत नाही जगात. हम जैसे भी है वैसे है. ठीक आहे, तर हे आम्ही तुम्हाला छत्री जर नसेल आम्ही छत्री देऊ. ते फिर बे दिल है हिंदुस्तान. बघा, हे असा आमचं जे दिल आहे तो खूप महान आहे. पण जर आमचं टाळकं सटकलं तर मग आम्ही कुणाचं ऐकत नाही. ठीक आहे, कारण आमच्याकडे काय आहे, आमच्याकडे हे सगळं आम्ही जे झालेलो आहेत ना तयार, हे तयार फक्त धर्मावरून नाही झालेलो. आम्ही विज्ञानाला सांगड घातलेलं आहे. आम्ही शेती आहे. आमच्याकडे सगळ्यात खतरनाक म्हणजे पहिला भारत सरकारने काय केलं, मम्ममची सुविधा केली 2 दिवसात. पहिला बघितलं अन्न आणि कृषी खातं पहिलं घेतलं. या जगाचा जो छोटासा देश आहे 142 करोड, या छोट्याशा देशातली छोटीशी लोक आहेत 150 करोड, यांना खाद्यसाठा आहे का? रिपोर्ट आला यस. पुढे किती दिवस खाद्य पुरवठा आहे? एवढे दिवस, चला बस. पाण्याची सिस्टीम आहे का? आहे. युद्ध करण्यासाठी आम्ही स्टेबलच होतो बघा. प्रॉब्लेम फक्त होता जर युद्ध झालं तर पुढच्या काळात आमचाही तोटा आहे, त्यांचा तोटा नाही आहे, त्यांचं वाटोळ आहे. बरं का? ओके, ठीक आहे. तर हे लक्षात घ्या. पुढचं पुढचं ही INS त्रिपुट. INS त्रिपुटचं जहाज आहे. या जहाजाचं अनावरण झालं. INS त्रिपुटच्या अनावरण 23 जुलै 2024 मध्ये गोव्यामध्ये. INS त्रिपुट आहे. याच्यामध्ये श्रेणी तलवार श्रेणीचं. अजून एक श्रेणी होती ती आर्यन श्रेणी. आणि कुठली श्रेणी आहे? तलवार श्रेणी. हे प्रश्न विचारतात होता. तलवार श्रेणीचं कुठलं झालंय? त्रिपुट. स्वदेशी बनावटीचा तलवार श्रेणीतील पहिलं जहाज आहे. शक्तिशाली बाणावरून त्रिपुट असं नाव ठेवलेलं आहे. ते बाण आहे त्रिपुट. 3 वर्ष. ठीक आहे, ते त्रिपुट. त्या त्रिपुटवरनं हे नाव ठेवलं गेलं. वेग याचा 30 किलोमीटर प्रति तास आहे. तासाला 30 किलोमीटर जातो त्रिपुट. ठीक आहे, म्हणजे ते रामायण महाभारत वगैरे आहेत ना, त्याच्यामध्ये कसा असतो, रावण असं सोडतो. ठीक आहे, तो पाकिस्तानचा फतेह आलावरती. मग इथनं रामाने भगवान श्रीरामाने सोडला, भारतात सोडला. कोण? S-400 आढळलं आहे. रावणाचं पान गायब होतं ना ते हवेत, तसं सगळं होतं. मला तर वाटतं ते रामायण रिपीट्स लागले काय. एक बी त्यांचं इथं पडेल, एखादा सुतही बॉम्ब तरी पडावा, एक बी पडेल. आमच्या अँटी ब्लॅस्ट आपल्याला गर्व आहे बरं का. हे आम्ही सिस्टीम जी आहे ती स्ट्रॉंग केली आणि याचं श्रेय आतापर्यंत सगळ्या पंतप्रधान जातात. कारण हे आजच तयार झालं नाही. या देशात सुई सुद्धा तयार होत नव्हतं. त्या देशामध्ये आज अशी सिस्टीम आम्ही विकसित केली. या सगळ्या सरकारचं कौतुक आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. हे 124 मीटर आणि रुंदी 15 मीटरचं, त्याच्यामध्ये कमाल गती 28 नॉट्स आहे. कमाल हे दुसरं जहाज फेब्रुवारी 2025 पर्यंत वितरित केलं जाईल. मग हे कमाल आणि हे त्रिपुट, हे 3 श्रेणी, हे 2 श्रेणी, हे तलवार आहे. कमाल आणि त्रिपुट. त्यामध्ये एक इम्पॉर्टंट, यापूर्वी INS संधायक हे नौदलाच्या सर्वात जुनं हायड्रोग्राफिक सर्वेक्षण जहाज
40 वर्ष सेवा देऊन 4 जुलै 2021 मध्ये निवृत्त झालं होतं. हे जुनं होतं संध आहे आणि याच्या जागी आपण तलवार श्रेणीमध्ये त्रिपुट आहे आणि पुढच्या काळात येणार कुठलं कमाल. ठीक आहे. तर हे दोन महत्वाचे होते. हे सगळे जहाज आणि पाणबुडी समजले. श्रेणी समजल्या आर्यन श्रेणी आणि दुसरी श्रेणी कुठली होती तलवार श्रेणी. ओके. आता इथं चर्चेतील जहाज आणि पाणबुड्या त्यातला पहिला INS निर्देशक. हे लांब लचक जहाज दिसतं तुम्हाला INS निर्देशक आहे. ओके. भारतीय नौदलाचं सर्वेक्षण जहाज आहे. 8 ऑक्टोबर 2024 रोजी नौदलाला सुपूर्द केलं. संधायक श्रेणीतील जहाज आहे. संधायक श्रेणी जी निवृत्त झाली त्या श्रेणीतलं जहाज आहे. बांधणी याची कलकत्त्यामध्ये झाली होती. हे फक्त लक्षात ठेवा INS निर्देशक आहे. तुम्हाला विचारतील त्यातला INS कुठली आहे ती नावं माहिती पाहिजे. लय दिले INS विराट INS विक्रमादित्य झालं एवढंच माहिती असेल आता. ठीक आहे. तर हे INS निर्देशक. INS अभय हे आहे INS अभय. मोठी श्रेणी जी आहे ती दिसते तुम्हाला. त्याच्यामध्ये जलावतरण 25 ऑक्टोबर 2024 मध्ये कुटुंबपल्ली इथे झालेलं आहे. 7वी पाणबुडी विरोधी वॉरफेअर शेलो वॉटरक्राफ्ट आहे. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे अर्नाळा श्रेणीतील जहाज आहे. अर्नाळा श्रेणी INS अभय. अभय श्रेणीतील जहाजांची जागा घेते आणि वैशिष्ट्याचं 77 मीटर लांब आणि 25 नॉट कमाल गती आणि 18 टन भार क्षमता आहे. आता हे समजतं का INS किती टन होतं 43,000 टन होतं. तर हे आहे INS निर्देशक आणि INS अभय. INS समर्थक हे काय 15 ऑक्टोबर 2024 रोजी अनावरण झालेलं आहे कटप्पली शिपयार्ड इथं. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय तर INS समर्थक जे आहे ते जास्तीत जास्त जो वेग आहे तो 15 नॉट्स आहे. 2 बहुउद्देशीय जहाजापैकी पहिलं जहाज आहे INS समर्थक. हे फक्त नाव लक्षात ठेवा INS समर्थक. त्यानंतर ICG समुद्र प्रताप हे स्वदेशी बनावटीचं पहिलं प्रदूषण नियंत्रक जहाज आहे. हे इथं दिलं इथं दिसतंय का नाव INS तटरक्षक. ओके. तर हे INS तटरक्षक ICG समुद्र प्रताप जहाज आहे. पहिलं प्रदूषण नियंत्रक आहे गोवा शिपयार्ड लिमिटेड याने त्याची बांधणी केली. त्यानंतर INS तबर. INS तबर मध्ये तलवार श्रेणीचं मल्टी रोल स्पेस फ्रिगेट आहे आणि याच्यामध्ये 2004 मध्ये भारतीय नौदलात कार्यान्वित झालं होतं हे INS तबर. या वर्षी रशियन नेव्ही डे परेड जो होता त्याच्यामध्ये यानं सहभाग घेतला होता INS तबर. त्यानंतर पुढचं जहाज आहे INS दिल्ली. INS दिल्ली 14 जुलै रोजी ईस्टर्न फ्लीटचं सर्वोत्कृष्ट जहाज म्हणून गौरवण्यात आलं होतं. विशाखापट्टणम इथं आयोजित वार्षिक फ्लीट अवॉर्ड फंक्शन मध्ये हे याला गौरवण्यात आलं होतं INS दिल्ली. INS दिल्ली INS तबर त्यानंतर INS ICG समुद्र प्रताप INS समर्थक त्यानंतर INS अभय INS निर्देशक यांची नावं फक्त लक्षात ठेवा. आणि आपण म्हटलं होतं की पहिलं INS कुठलं होतं INS विक्रांत. विक्रांतची सगळी वैशिष्ट्य याची फार वैशिष्ट्य वगैरे विचारत नाही तुम्हाला. हेडलाईन्स आहेत मी तुम्हाला सांगेल हेडलाईन्स त्याचीच फक्त वैशिष्ट्य लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊया आरोवाना पाणबुडी. त्या पाणबुडीचं नाव आरोवाना पाणबुडी. त्या पाणबुडीमध्ये ही भारताची पहिली मिडगेट पाणबुडी आहे. त्याची बांधणी माझगाव डाकने केली होती. ते बऱ्याच वेळा ऑप्शन मध्ये दिसतो का माझगाव डाक. ठीक आहे. त्यानंतर हे फुजियान. फुजियान हे आपलं नाहीये नावावरनं समजतं. फुजियान हे काय आहे चीनची पहिली सुपर कॅरियर विमानवाहू नौका आहे फुजियान. ठीक आहे. हे फुजियान ही चीनची सुपर कॅरियर विमानवाहू नौका आहे. याचं वजन 80,000 टनाचं आहे. आमचं विक्रम किती होतं विक्रम 43 हे 80,000 टनाचं आहे. नौकेच्या समुद्र चाचणी पूर्ण झाले म्हणून हे चायनाला ना थोडा अहंकार कशाचा आहे हे इथल्या ज्या समुद्र जे आहेत बंगालचा उपसागर किंवा बेंगॉलमध्ये हे चाचणी करतो बघा पाणबुड्याची बघ. आपण वरती निवांत आहोत. नौदल रोज लढाया करतोय त्याच्यावरती मूवीज पण आहे बघा. तो ओमपूर साहेबांचं मूवी आहे नाही असलं माहिती तुम्हाला सामाजिक चित्रपट माहित असेल. ज्यावेळेस नाव आठवलं त्यावेळेस सांगितलं. ठीक आहे. हे त्या पिक्चर मध्ये काय दाखवलंय वरती जो राहणारा जो शांत देश आहे समुद्राखाली युद्ध सुरू आहे आणि आमचं सगळ्यात मोठं युद्ध हे चोरटं चायना सोबत आहे. ते 22 नॅटिकल झोन हा समुद्र एरिया असतो याच्या आत प्रवेश करायचं नसतं. हे काय करतं त्याच्या आत खालून प्रवेश चाचीगिरी करायला समजलं का. त्यामुळे हे चायना चोरट आहे. त्यानंतर हंगोर क्लास पाणबुडी. हँगोर क्लास पाणबुडी ही चीननं पाकिस्तानसाठी बांधलेली पहिली हँगोर क्लासची पाणबुडी आहे. हे हँगोर क्लास समजलं का त्यांचा हँग ओव्हर झालेला आहे. चीननं पाकिस्तानची जागी बांधलेली
पाकिस्तानला भरपूर हे चायना पण मदत करतं आणि अमेरिका पण मदत करतं. अमेरिकेने एवढं मोठं केलं पाकिस्तानला अण्वस्त्रधारी वगैरे इथपर्यंत आणि मग तिथला जो देश होता पाकिस्तान त्याला अमेरिकेचं मोठं करण्याचं कारण होतं की पाकिस्तान जर कंट्रोलमध्ये राहिला अमेरिकेच्या तर तिथले जे छोटे छोटे आहेत देश उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिझिस्तान, अफगाणिस्तान याच्यावरती कंट्रोल करते. पण पाकिस्तानला एवढं दिलं गेलं की पुढं आम्ही सुद्धा सार्वभौम झालो, पाकिस्तान सुद्धा सार्वभौम झाला. पण त्याचं सार्वभौमत्व टिकवता आलं नाही त्याला. 1956 नंतर तिथं लष्कर प्रणालीनं सत्ता हातात घेतली. आणि तिथली सिस्टीम कुठली स्ट्रॉंग आहे? लष्करशाही सिस्टीमचं आहे. त्या लष्करशाहीनं दहशतवाद्याला खतपाणी केलं. आणि तिथं सगळ्यात मोठा झाला तो लादेन. माहित आहे का तुम्हाला लादेन? लादेन. आणि ह्या लादेनला म्हणजे अप्रत्यक्षरित्या खतपाणी कोणी दिलं? अमेरिकेनं. आणि लादेननं विमान कुठे घुसवलं? वर्ल्ड ट्रेड सेंटर अमेरिकेच्या. आणि मग अमेरिकेला जाग आली अरे प्रॉब्लेम. भारत 1950 नंतर सांगायला लागलं होतं की आमच्या दहशतवाद प्रॉब्लेम आहे जगाला दहशतवाद. आमच्यावरती कोण आम्हाला सिरियसलीच घेत. दहशतवाद आहे, दहशतवाद आहे. जग काय सांगायचं युनायटेड नेशन 1945 पासून झालं. ते स्थिर सावर 52 झालं. 52 ला आमची संसदेची इलेक्शन घडली. मग आमच्यावरती हल्ले सुरू झाले. मग आम्ही म्हणालो दहशतवाद आहे बाबांनो. तर ही जग काय म्हणाले की नाही त्या दोघांची भांडणं त्याला दहशतवाद म्हणतात. बघा 11/9 मध्ये लादेननं लष्कर ए तोयबा नावाची संघटना त्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर उभारलं. मग अमेरिकेला जागाला अमेरिकन म्हटले दहशतवाद असतोय आणि दहशतवाद्यासोबत आम्हाला लढायला. पुढच्या काळात 2013-14च्या काळात फ्रेंच ज्या देशानं जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा नारा दिला तिथं तिथं शार्ली हब्दोवरती हल्ला झाला आणि फ्रेंच नागरिकांना ओलीस ठेवलं. त्या काळात एक सगळ्यात मोठी दहशतवादी संघटना होती हमास वगैरे या उभारल्या. आफ्रिकेमध्ये जास्त झाल्या. लष्कर ए तोयबा, अल कायदा, आता जशी इसिस आहे. म्हणजे फ्रेंच युनायटेड नेशन मध्ये जे 5 वेटो पॉवर असणारे देश आहेत ते कुठले आहेत बघा? अमेरिका, रशिया, रूस, चीन, त्यानंतर ब्रिटन आणि फ्रान्स. जगाला मला वाटते मनमोहन सिंगाचा काळ होता ज्यावेळेस भारतात जे आहेत म्हणजे 2002 मध्ये अटल बिहारी वाजपेयी होते. संसदेवरच आमचा हल्ला झाला. अफजल गुरु ज्याला आम्ही फासावरती चढलो. 1991 मध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले त्याच्यावरती पी.व्ही. नरसिंहराव सरकार. 2002 मध्ये तर संसदेवरती झाला. 2008 ला 26/11 आमच्यावरती प्रत्येक सरकारमध्ये हल्ले सुरूच होते. हा दहशतवादी अटॅक होता. भारताचे आतापर्यंतचे पंतप्रधान जगाला सांगत होते की दहशतवाद होता. दहशतवाद्यांनी स्वतः डिक्लेअर केलं आम्ही हायत आम्हाला सिरियसली घ्या. पहिलं काटा अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये हल्ला केल्यानंतर अमेरिकेची संघटना जॉर्ज फोर्ले बुश जागे झाले हा दहशतवाद. मग आम्ही काय मग त्यांनी काय केलं खतरनाक एबोटाबाद मध्ये घुसून पाकिस्तानच्या त्यांनी लादेनला मारलं. आणि त्यातले जे 2 सैनिक आहेत ना त्या 2 सैनिकांच्या मध्ये भांडणं एक पहिली गोळी मी घातली. ते म्हणते पहिली गोळी मी घातली. त्यांनी पुस्तकं पण लिहिलेली आहेत. ते लादेनवरती लादेनला ताब्यात कोणी घेतले म्हणून. आणि त्याला लादेनला आणलं अमेरिकेनं आणि समुद्रात फेकून दिलं. त्याला जपून नाही केलं. नाहीतर ते अमेरिकेतली लोक रोज बघायला जातील लादेन कसा दिसतो. त्याला फेकून दिलं समुद्रात अज्ञास्थित. जसं आम्ही कसाबला फासावरती लटकवल्यानंतर येरवड्याच्या जेलमध्ये कसाबला पुरलंय पण नेमकं कुठं पुरलंय माहित. त्याच्यावरती IPS रवींद्र पाटील यांनी पुस्तक लिहून लिहिलेलं आहे की कसाबचं भूत असं दिसतंय असं काय फॅन्टॅस्टिक भूत त्यांनी लिहिलं. अलीकडं त्यांची खूप सारी अशी धोरणं बाहेर आली की रवींद्र पाटील साहेबांनी ते भरपूर IPS आहेत. ते कसाबचं भूत हे गोष्टी आहे. म्हणजे आम्ही कसाबला इथं फाशी दिली आणि त्याला पुरला जिथं ते माहित नाही कुठं पुरलं. नाही तर तिथं आणि कबर बिबर बांधून आमच्याकडे दिव काही कमी आहेत का? म्हणून हे लक्षात ठेवा की ज्या स्वराज्याच्या वरती आक्रमण झाली ती सगळे आक्रमण छत्रपती शिवरायांनी इथं यांना ठार केलं. त्यांची तिथं तिथं ज्या आहेत त्या कबरी आहेत त्या कबरीचं उदात्तीकरण नाही झालं पाहिजे. आमचे जलूस उरुस बिरुस भरायला लागले मला ती गोष्ट बंद झाली. आणि म्हणून
त्या अमेरिकेनं एबोटाबाद मध्ये घुसून लादेनला मारलं आणि लादेनचं जे प्रेत आहे ते समुद्रात फेकून दिलं. कळलं का? दुसरा हल्ला चीन. चीनवरती अंतर्गत आता इथं साम्यवादी विचारसरणी चायना. चायनामध्ये खतरनाक सिस्टीम आहे. याच्यावरती सुद्धा तिथं वॉर व्हायला लागली. ब्रिटनमध्ये अंतर्गत व्यवस्था खिळमे झाली. बघा ते ब्रिटनचे पंतप्रधान दर 4 महिन्यांना ती पोरं परेशान असतील. ब्रिटन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा अभ्यास. जसं आमच्याकडे महाराष्ट्र सरकार बदलतं तसं तिकडे संस्था. बोरिस जॉन्सन ब्रिटनचे पंतप्रधान. मला पगार कमी मिळतोय, माझं काही भागत नाही, माझी बायको शिवाय म्हणून राजीनामा दिला. ते खतरनाक आहे ब्रिटनचं. कळलं का? ब्रिटनच्या राजाला पहिला ब्रिटनचं पंतप्रधान वगैरे सुरुवात झालं. आपल्याकडचा जो 1609 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी आली होती भारतात. त्या राजा जॉन ईस्ट इंडिया कंपनीला परवाने दिले होते. त्या राजाला ब्रिटिश पार्लमेंटनं फासावरती चढवलं. तिकडे संघर्ष आहे बरं का. पार्लमेंट वर्सेस सरंजामचा संघर्ष. आणि फ्रान्समध्ये तर शार्ली हब्दोवर हल्ला, मोहम्मद पैगंबरांचं ते चित्र इथं सुद्धा भाऊ. अमेरिकेमध्ये रोज एका माथेवर उठतं, सिव्हिलियनला ठार मारतं. तिथं वेपन्स ऍक्ट आहे. सगळ्यांच्याकडे वेपन्स आहेत. आणि वेपन्स ऍक्ट आहे, घरातली परेशान वगैरे व्हायला लागले, हे काहीतरी गरम पाणी, ऊन पाणी, गरम पाणी, गार पाणी पिते, जाते गोळ्या धाड सिव्हिलियनला ठार मारत. दुसऱ्या दिवशी माथे फिरून सिव्हिलियनला ठार मारलं. वेपन्स ऍक्ट आहे. म्हणून भारतामध्ये वेपन ऍक्ट नाहीये बघा. नाहीतर रोज घेऊन फिरला असतो. तर उशिराला आपल्यामध्ये शस्त्र नाही आहे. शास्त्र आणले ना, मी घटना आणलेली आहे. घटना हेच तर करते, शांतता बंधुताचं. आणि म्हणून हे लक्षात ठेवा, वेटर पॉवरवाले. आणि ज्यावेळी युनायटेड नेशन मध्ये अशी काही गोष्ट असते, युनायटेड नेशन मध्ये हे 5 देश वोट करतात. 5 पैकी किती पाहिजे बहुमत? 3. 5 3 बहुमत असेल तरच आमचा कायदा मंजूर होतो, नाहीतर होत नाही. म्हणजे भारताने जर काही एखादी गोष्ट ठेवली असेल समोर, तर या 5 पैकी 3 बहुमत पाहिजे. मग मला सांगा, अमेरिका आपल्या बाजूने वोट करत असेल, रशिया एक राष्ट्र, हेच समजा, तू ही दाता, तू ही पिता, एक रशिया. ठीक. झोपेतनं उठलं तरी नाही करत जा. हे चायना आपल्याला काय विरोध असतं. ठीक आहे. या ब्रिटनवाल्यांचा खतरनाक आहे. हे म्हणताय आम्ही तुमचे भालोमाशी, कारण आमची जी व्यवस्था आहे, संसदीय व्यवस्था, ही यांच्याकडनं घेतलेली आहे. सो यांचं सगळं आमच्याकडेच आहे ना. त्यांच्या पार्लिमेंटमध्ये जे चालतं हा असं रिपीट आमच्याकडचं. ब्रिटिश पार्लिमेंटचा अभ्यास करा पुढं, तुम्हाला समजेल. पण हे वोट पॉवर करताना आपल्या बाजूने मतदान करत नाही फार वेळेस. अगदी ते आमचा जावई होता ना तेव्हा पण ऋषी सुनक साहेब, ते हे ब्रिटनचे मध्ये त्या म्युझियम मधून तलवार आणायची होती ना आपली, ते म्हटले नाही तलवार वगैरे काही नाही, तो भाषेमधला गोंधळ आहे. बरोबर. त्यावेळी पंतप्रधान कोण? सुनक साहेब. जावई भारतात. कशाला सरकारकडे जायचं होतं? नुसतं अक्षता कृष्णमूर्तीला सांगितलं असतं तरी, नवऱ्याला सांगतात तेवढं पाठवतात तरी झालं असतं, विषय संपला. मुनगंटी साहेब गेले आणि फार थोडा गोंधळ झाला आणि ते काय आलं नाही बघा. हे ब्रिटन सुद्धा फिरतं बरं का, हे स्थिर नाही आपल्या बाजून. फ्रान्स, आमच्या ज्या जगातले जे संदेश आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये, स्वातंत्र्य, समता, बंधुता, हे सगळं यांच्याकडे. आमचं प्रिलेंबल, कॉन्स्टिट्यूशन, आमचं जनगण, सगळ्यामध्ये एकच आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता. हे यांच्याकडे. फ्रान्सचा अध्यक्ष जो आहे फ्रान्सवा ओलांद, अलीकडचं, तो फ्रान्सचा अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ज्याला आम्ही प्रजासत्ताक पाहुणा वगैरे बोलवलं, हे कधी कधी आमच्या बाजूने ठाम असतं. पण याच्यावरची युरोपियन टेंडन्सी सापडली ना, तिकडे पडत. आणि राहिला विषय कोण आहे? झालं का? 1 2 3 4 5 5 5 5 पैकी लय दोघांचं बहुमत, रशिया ब्रिटन किंवा रशिया फ्रान्स. तिसरा वोटिंग करतच नाही आपल्याला. कळलं का? आणि त्यामुळं आमचे सगळे प्रस्ताव इथं जाऊन दबायला येतात. त्यामुळे युनायटेड नेशनला आम्हाला स्थायी सदस्यत्व द्या, ही मागणी पाहिजे आमची. आणि ती पंतप्रधानांनी मध्यंतरी केली होती, पण बहुधा त्यांच्या लक्षात न गेले वाटत 2017 नंतर. काय तर भरपूर गोष्टी असतात त्याच्यामुळे लक्षात न गेले. 2017च्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं युनायटेड नेशन मध्ये जाऊन की आम्हाला तुम्हाला विचार द्यायला लागेल. अरे आम्ही छोटाशीच आहोत ना, 142 करोडचा. तुमच्या सगळ्या, हे बघा, अमेरिका टोटल पॉप्युलेशन 6 कोटी, महाराष्ट्र 12 कोटीचा आहे. मोजलेला 12 कोटी. आता किती एक नसतो त्यांच्या भागीले हा वजा 100 जण आहेत फक्त अमेरिकेत. सो आम्हाला विचार घ्याल, सगळ्यात महत्वाची मागणी पाहिजे आमची वेट पॉवर आम्हाला पाहिजे.
बरोबर. आणि हे वेट ऑफ पॉवर असेल तर होऊ शकतं. यासाठी ट्रिक्स लक्षात ठेवा. हे वेट ऑफ पॉवर असणारा देश आर्चीचा बॉयफ्रेंड. वेट ऑफ पॉवर कुणाकडे आहे? इथनं पुढे मरेपर्यंत कुणाकडे आहे? आर्चीचा बॉयफ्रेंड. आ फॉर अमेरिका, र फॉर रशिया, ची फॉर चीन, बी फॉर ब्रिटन आणि एफ फॉर फ्रान्स. हे ब फॉर ब्राझील म्हणायचं. ब्रिटन. त्या आर्चीच्या बॉयफ्रेंड कडे आहे. तो फक्त आपल्याकडे यायला पाहिजे, भारताकडे यायला पाहिजे. कारण आर्ची कुणाची? भारताची. त्यामुळं इथं हे पुढच्या काळात होप सो की सरकार युनायटेड नेशन वरती दबाव करेल. कारण प्रत्येक गोष्टीला बदलण्याची गरज असते. युनायटेड नेशन बदलावं. कारण भारत युनायटेड नेशनचा पायाभूत सदस्य आहे. पायाभूत. आम्ही दगड आहोत तुमचे. हिरोजी इंदोरकर सर. ते खाली हिरोजी इंदोरकर सरांना यांना विचारलं की तुम्हाला काय पाहिजे महाराजांना. त्यावेळी म्हटलं की पहिला दगड हा माझा पाहिजे. आमच्याकडे खतरनाक सिस्टम आहे. ते राज्यघटना तयार करणारे प्रेम बिहारी नारायण रायदादांना विचारलं की क्या चाहिए आपको जवाहरने. ते म्हटलं की प्रत्येक संविधानाच्या प्रत्येक पानावर माझं नाव टाका. प्रेम टाकलं. आम्ही असं तर काय म्हटलं, जागा द्या आम्हाला कोल्हापुरात, नाही तर मुंबईतले कोल्हापुरातली जागा द्या, मुंबईतल्या जागा द्या. खतरनाक होतं. आमच्या प्रत्येक संविधानाच्या खाली प्रेम असं लिहिलंय. नवीन पिढी ह्याला काय विचार करेल कुणास ठाऊक राज्यघटनेला. पण ते प्रेम असं लिहिलंय मरेपर्यंत. आजन्म जेव्हा जेव्हा या युगामध्ये भारतीय संविधान आहे तोपर्यंत त्याचं नाव कायम. मागायचं तर असं वरदान मागायला पाहिजे. म्हणून आम्ही मागायचं असेल तर एक मुखानं मागणी करूया. युनायटेड नेशनचं आम्हाला स्थायी सदस्यत्व पाहिजे. प्रमुख पाहुणे बिवणे घेऊन आम्ही थकलोय. आम्ही आता दुरडी सोडायला येणार नाही. आम्हाला मेन गेस्ट करा. हो, तर हे लक्षात ठेवा. सरकारनं ज्या गोष्टी ज्या आहेत ते केल्या, पुढच्या काळात निम्मे प्रश्न सॉर्ट आउट होतील. पाकिस्तान आणि भारताचा प्रश्न युनायटेड नेशन मध्ये जातो. हेच 5 देश वेट पॉवर आपण, ज्याच्यामध्ये आम्हाला मग यांच्यासोबत मैत्री करायला लागते. रशियाचं व्लादिमीर पुतीन सोबत मैत्री केली. रशियाच्याकडे अण्वस्त्र म्हणजे रशियाकडनं क्षेपणास्त्र वगैरे कमी केलं. मध्यंतरी आमच्या नादाला थोडस तुर्किस्तान, कोणतं इस्रायलचे एक पंतप्रधान होते. इस्रायलचे पंतप्रधान त्यांचं नाव आहे एर्दोगान आय थिंक. ओके, एर्दोगान. पंतप्रधान आणि एर्दोगानची वगैरे भारी मैत्री. आणि आम्ही इस्रायलकडनं मग क्षेपणास्त्र घ्यायला लागलो. तोपर्यंत तात्या रुसले. तात्या व्लादिमीर तात्या. आणि व्लादिमीर तात्याने 2024 मध्ये पाकिस्तान सोबत संरक्षण करावं. मग आम्ही जागावर आलो. नाही नाही तात्या, तात्या असं कसं होईल. तात्यासोबत आपण लगेच मग सेटलमेंट करूया ना, आपण मित्राशी. आणि मग आम्ही त्याच्यासोबत. यांना दुखवून चालत नाही. नाही लगेच यांना काय करायचंय, आमच्या देशाचा गौरव बाकीचे देश का करत असतील यांना येड लागले. या देशामध्ये सगळ्यात महत्वाचं काय चालतंय, उद्योग. आमचा देश आणि ऑस्ट्रेलिया या दोघांमध्ये क्रिकेट चांगलं कोण खेळतंय? ऑस्ट्रेलियानं जिंकलाय. जो जिंकलाय तो विजेता आहेच ना. आम्ही लय खतरनाक खेळतोय, फक्त फायनलला हरतोय तो भाग वेगळा. ऑस्ट्रेलियाच आहे ना. ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग किंवा गिलक्रिस्ट यांना असं काय सांगा वाटतंय तर रोहित शर्मा खूप चांगला प्लेअर आहे म्हणून. ऑस्ट्रेलियाचा अख्खा देश असे 10 वेळा घातलं तरी सुद्धा त्यांना लाईक येणार नाही. बरोबर. मग ते काय म्हणतात, रोहित शर्मा एवढा सर्वोत्तम बॅट्समन जगात नाही आता सध्या. लगेच आमचे रोहित शर्माचे फॅन जागे होतात. रिकी पॉन्टिंग लाईक, रिकी पॉन्टिंग लाईक, रिकी पॉन्टिंग लाईक पाहिजे. सगळं लक्ष. त्याला काय घेणं ते नाही. आपली लोक यामध्ये सगळ्या गुरफडतात. त्यांना माहित आहे एक्झॅक्ट कसं. तो एक मध्यंतरी आला होता बघा, तो क्रिकेटमध्ये वगैरे असं सारखा फिरायचा. दलेर मंदी सोबत त्यानं डान्स केलता. काहीतरी फॅन्टॅस्टिक एकदम असा गोरा गोळा पान आहे. स्पीड खूप गोरा. तुम्हाला पोरींना माहित नाही. स्पीड असं एक खतरनाक पात्र आहे. त्याचा आवडता खेळाडू कोण आहे? तो विराट कोहली. का? या भारतात निम्मे जर डिवाइड झाले तर विराट कोहलीकडे त्याचं फॅन फॉलोइंग वाढतं. जगात त्याचा सगळ्यात ग्रेटेस्ट कोण? मेसी आहे का? रोनाल्डो. बघा ते काय सगळ्यात खतरनाक हेच आहे. हो ना. त्यांना माहित आहे की निम्मे इकडं निम्मे इकडे, तो यांचे आम्हाला होत. जगातले जे सगळे देश आहेत जे आपल्याबरोबर लई असं प्रेम उचलून बाहेर आणतात, त्यांना एकच गोष्ट करायचंय, या भारतात उद्योग धंद्याचे करार करायचे, या देशाला संरक्षण करायचं. म्हणून
मेक इन इंडिया पाहिजे का मेड इन इंडिया पाहिजे? मेड इन इंडिया. आणि हे आम्ही तयार करायला सुरुवात. स्वदेशी पाणबुटी, स्वदेशी जहाज, का पुढच्या काळात भारत म्हणायला नाही, करायला स्वदेशी होईल सगळं. आम्ही आत्मनिर्भर व्हायला सुरुवात केली. याची सगळ्यात क्रेडिट द्यायला लागेल माझगाव डाकवा. बरोबर. तर हे लक्षात ठेवा. हे समजलं आर्टचं बॉयफ्रेंड. 1945 मध्ये आम्ही सदस्य. ओके. पुढे जाऊ. फुजियान हे झालं. ओके. हे बघा, INS निरूपक हे काय नौदलाचं स्वदेशी बनावटीचं सर्वेक्षण जहाज आहे. त्यानंतर ड्रोन. आता अलीकडे खूप असे पाकिस्तानचे ड्रोन उडत उडत आले होते माहिती का? आमच्याकडे जत्रेत मिळतात तसं. कोल्हापूरच्या जत्रेत आंब्याची परवा जत्रा होती. त्याच्यामध्ये असं ते पक्षी असं उडत आलता माहिती का? तसले ड्रोन. त्यांचं एकही ड्रोन भारतात पडलं नाही. डायरेक्ट असं वरनं उडवले आम्ही. आमच्या पोरांना जर लगोर जरी खेळायला शिकवले असतं, नुसतं सांगितलं असतं पोरावर राहावा, पंजाबमध्ये धडाधड पोरं ते ड्रोन पाडले असते. पण आमचे ड्रोन कुठले आहेत? त्यांच्या ड्रोन सगळे निस्तनाबूत केले. 1-2 ड्रोन फक्त खाली पडले होते. नागरी वस्ती स्वतःहून ते मारले हो. ते गोळे वगैरे ते लोक दाखवत होती. पंजाबमधलं जनजीवन वगैरे आजपासून व्यवस्थित सुरू झालं. काश्मीरमध्ये लोकांना म्हणजे जसं मुंबई आज हल्ला झाला की दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबई रस्त्यावर असते 6 वाजता. काय घेणं काय काल अटॅक आला रस्त्यावर कोल्हापूर करून ऍक्सिडेंट आला हा निघतो असा मोठा ऍक्सिडेंट. पण पुन्हा पिक्चर सांगता इथं मी उभा होतो तिकडं आला अरे चल किती सांगताय इथं मुंबई जम्मू काश्मीर लगेचच आपल्या दैनंदिन सोडा त्यांना फार फरक पडत नाही. का आज जर बघितलं ना काश्मीरमध्ये असंच वातावरण सुरू आहे तर काही झालंच नाही. हे बायकॉट वगैरे नाही. हे पहलगाम आल्यानंतर जम्मू काश्मीरवरती बायकॉट करा वगैरे जायचं नाही. का जायचं नाही? आमचा देश आहे ना. जायचं पैसे घालून जायचं. काय होणार आहे? ते बोई लागत. अरे देशासाठी एवढं लोक हे सैनिक लोक हाताडाऊ बुडी ठेवून समोर आलीच ना. आजही ते जम्मू काश्मीरमध्ये आणि चायनाच्या बॉर्डरवरती आजही आहेत ते. आम्ही तर निवांत आहोत. विचार करा ते जवान त्यांच्या घरातली लोक नसतील, त्यांच्या घरातली बायका. बरोबर मला वाटतं परवा एक बातमी आली होती. लग्न जस्ट झाले आणि लगेचच दुसऱ्या आठवड्यात त्याला कॉल आला. तो गेला. त्या बायकोनं फार चांगलं केलं. माझा सिंदूर सिंदूरसाठी देतोय. खूप खतरनाक वाक्य होतं. आणि ज्यावेळेस थांबेल ना युद्ध, ह्या लोकांचा जिथं तुमच्या गावात येतील ही लोक, मग ते युद्धात असू द्यात नसू द्यात, युद्धामध्ये आताचे जे आहेत ती जिथं करायला लागलेत ते ज्या दिवशी गावाकडे येतील त्या दिवशी त्याचं फोन देऊन सत्कार करा ग्रामपंचायतीत. हा प्रस्ताव ग्रामपंचायतीला ठेवा. कारण आम्ही त्यांचं कौतुक नाही करणार तर मग कोण करणार? आम्ही फक्त शहीद झालेल्यांच्या वरतीच मग प्रेत आल्यानंतर शहीद म्हणून आम्ही त्यांच्यावरती फुलं टाकणार का? जिवंतपणे फुलं टाकायला आपल्याला काय हात चढले? बरोबर. तर हे सर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत सांगा. ग्रामपंचायती नाही केलं तुम्ही स्वतः टाक दाद आल्यावर. बरोबर. कारण ही छाताडं उघडी ठेवून तयार आहे तिथं अजून पण. आम्ही तुम्हाला सुट्टी देणार नाही. त्यांचं पाहिजे बघा फक्त एक फोन करा, फक्त आज घुसायची परवानगी द्या बास. हे बघितलं ना माझे काही मित्र आहेत आणि स्टुडंट आहेत ते त्यांना मी विचारतो काय झाले काय चाललंय रे. नुसते एकदा सांगायला पाहिजे. तुडून तुडून मार. तिथं नुसतं जयघोष करायला लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय नुसतं तेच चाललंय नुसतं. ते ते बाहुबलीमध्ये कसं सैन्य असतं धाड धाड. मी म्हटलं एवढं आपण तिकडं हालत ते सगळं हिमालय एवढं कॉन्फिडन्स वाढ. पण सगळ्यात महत्वाचं काय आपण काय दिले? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आम्ही पहिला तो राजकुमारचा डायलॉग पहिले बात फिर मुलाकात और बाद में लात. आम्ही हेच केलंय. आम्ही एकदा सांगितलं व्यवस्थित राहा तुझ्या तुझ्या हाती. ऐकलं नाही. फिर मुलाकात आणि मग मग लात. आणि लाता एवढ्या घातल्या का पाकिस्तान आता असं डोळायला तयार झाला. लोटांगण घातला बाबा बास कर. आता आम्हाला टेंडन्सी नाही. तिथली व्यवस्था बदलेल बघा आता. तिथं पाकिस्तानमध्ये ना इम्रान खानला सोडा म्हणून आंदोलन. त्याला अटक झाली. तो पाकिस्तानचा पंतप्रधान होता नवाज शरीफ. नाव शरीफ आहे. पुढच्या काळात सत्ता पलट होईल बरं. आणि हा पूर्ण व्यवस्था आहे. बलुचिस्तानमध्ये लोक अपोजिट उभे आहेत. त्यांच्याच घराला आता लागलेला आहे कीड. आम्ही फक्त सोडले.
पुढच्या काळात काही सत्ता बदललं तर समजून घ्या बलुचिस्तानला आता गुड न्यूज द्यायला तयार पाहिजे. 2025 जानेवारीला संक्रांत दिवशी गुड न्यूज मिळेल आपल्याला की बलुचिस्तान स्वतंत्र झाला असं ऐकायला आपले कान जे आहेत उसवलेले आहेत. त्यासाठी आपण काय लागणार आहे बलुचिस्तानला थोडे शस्त्र आणि ते काय आपण देणार नाही त्यांच्याकडे आपोआप येते ना. असं ते नाही असं शस्त्र आलं इंदिरा गांधीकडून काय शिकायचं हेच तर शिकायचंय. त्या सरकारने काय केलं होतं हेच तर केलं होतं तिथल्या लोकांना अमार सोनारा बांगला उठवलं तिथली लोक त्यांनीच क्रांती केली आणि त्यांना आपण काय दिलं खाद्य मम्ममची सुविधा. आपल्याकडे मम्मम भरपूर आहे. ओके आपल्याकडे 80 कोटी लोकांना रोजगार म्हणजे धान्य आपण देतोय की 5 वर्ष त्यातलं एका दिवसाचं धान्य दिलं झालं संपला प्रश्न संपला. ओके तर हे सरकार करेल असं आम्हाला अपेक्षित आहे. ठीक आहे आणि या सगळ्यातनं आपल्याला ड्रोन जे आहेत पुढच्या कालावधीत शिकायचे ड्रोन नेमके कुठले आहेत फक्त बघा. हे नागास्त्र 1 ड्रोन आहे. एक नागास्त्र 1 ड्रोन हे वरती जे नागास्त्र ड्रोन आहे ते पहिलं स्वदेशी लॉइटरिंग म्युनिशन आहे. आत्मघातकी ड्रोन आहे. जून 2024 मध्ये पहिली खेप लष्कराला मिळाली होती. पल्ला 30 किलोमीटर म्हणजे लक्षात ठेवा इथनं इचलकरंजी जवळपास किंवा इथनं तुमचं पाना वगैरे किती 30 किलोमीटर